आपलं यातलं दुसरं प्रकरण चालू आहे. त्या दुसऱ्या प्रकरणातला 48वी ओवी आपण घेतो आहे. आता सद्गुरू महिमा चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्या शिष्य आणि गुरु या दोघांच्यामधला अद्वैत भाव वेगवेगळ्या प्रकारांनी आणि दृष्टांतांनी ते आपल्याला समजावून सांगतायत. अंगवनी एकूणा झोडू फेडिताची तो तरी बाहेरिडू कडू फिटे आतुलू न फेडताची. म्हणाले अंगावरचं धोतर अशी कल्पना केली आहे की धोतराचा पाठीमागे घातलेला कासोटा हा पाठीमागून काढून टाकला, कासोटा सोडून दिला खोचलेला डाव्या बाजूचा. तर म्हणाले तो खोचलेला कासोटा सोडला तर तो जसा पुढच्या बाजूनी पक्का करून बांधलेला असतो तो काही सोडावा लागत नाही. फक्त खोचलेला भाग काढून टाकला की तो कासोटा आपोआप सुटून जातो. तसं इथे त्यांनी दृष्टांत यायला दिला आहे, कडू फिटे आतुलू न फेडिताची. म्हणजे आतली जी बाजू आहे, कड आहे, त्या आतल्या बाजूला काही सोडवावं लागत नाही. आतल्या बाजूचा आपोआपच ओढून घातलेला कासोटा सुटून जातो. तसं नेसली या धोतराचा डावा खोवा फेडिता साचा. आता डाव्या बाजूला खोल आहे असं म्हणतात. आता ती तिकडची पद्धत आहे. ज्या भागात ते आत्ता राहिले शेवटी तर ते राहिले ते मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यावरती आंध्रचा जरा प्रभाव आहे. त्या आंध्रमध्ये काष्टा म्हणजे आपल्याकडे धोत्राचा मागे मध्यावर खोचलेलं असतं, तिकडे इकडून साईडला खोचलेलं असतं. डावीकडे इथे मध्यावर घेऊन बाकीचा सगळा असा एका बाजूनी त्याचा पंखा करतात तसा तो मागच्या बाजूला केला जातो. तर त्यांनी म्हणून तो डाव्या बाजूचा म्हटलंय. डावा खोवा फेडिता, डाव्या बाजूला जे खोचलेलं आहे ते जर काढलं तर साचा त्या योगे दुसऱ्याचा न फेडिताही मोक्ष होई. त्यामुळे ते काही काढायलाच लागत नाही. म्हणजे गुरुनी मोक्ष होईचा असू आलं ना, न फेडिताही मोक्ष होई. म्हणजे गुरुनी गुरुपणा आपुला आपण सोडिल्या जाणा तेणे शिष्याचा शिष्यपणा सहज जाय मावळतो. त्यामुळे शिष्याचं शिष्यपण हे सहजच मावळून जातं. नाना आता इथ्यात काही आपल्याला वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. म्हणजे गुरुचं गुरुपण गुरुनी ठेवलं नाही म्हणजे याचा अर्थ त्याचं वेगळेपण असं त्यांनी त्याच्या ठिकाणी ठेवलं नाही की शिष्याचं पण वेगळेपण शिष्यपणाने राहत नाही. आता इथे अगदी एक सामान्य सिद्धांत म्हणून घेतला म्हणजे गुरुनी गुरुपणा आपुले आपण सोडिल्या जाणं. त्यांचं त्यांनी गुरुपण म्हणून आपलं वेगळेपण हे संपवूनच टाकलेलं आहे. तर तिथे शिष्याचं शिष्यपण सुद्धा सहजच निघून जातं. नाना बिंबपणा सरीसे घेऊनी प्रतिबिंब नासे नेले वंद्यत्व येणे तैसे वंदिते नसी. म्हणाला गाणं बरोबर नाही आहे, नानाच पाहिजे. कारण अनेक प्रकारांनी म्हणजे नाना बिंबपणा सरीसे, नाना बिंबपणा सरीसे घेऊनी प्रतिबिंब नासे. आता इथे त्यांनी तेणे नेणे वंद्यत्व येणे तैसे वंदिते नसी. वंदिते नसी म्हणजे वंदिते नसी त्याच्या सहित, कोणासहित वंदन करणाऱ्याच्या सहित. म्हणजे इथे नेले वंद्यत्व असं येणे तैसे. त्याचप्रमाणे नमस्कारास योग्य असणाऱ्या व्यक्तीला नेले वंद्यत्व येणे तैसे. म्हणजे त्यांनी त्याचं नमस्कारास योग्य पण आहे ते पण वेगळं काढून टाकलं. कसं काढून टाकलं तर वंदन करणाऱ्याच्या सहितच दूर केलं. म्हणजे वंदन करण्याचं, वंदन करून घेण्याचा अधिकार आणि वंदन करणाऱ्याचं वंदन करण्याच्या मागची भूमिका. कारण आपण वंदन करायला कुठे केव्हा जातो की काहीतरी त्या स्थानाचा आदर धरलेला आहे म्हणून जातो. आता प्रवचनकार बसतो, तो प्रवचनकार पटतो न पटतो त्याचा अधिकार असतो नसतो, पण तो ज्या गादीवर बसतो ती गादी व्यासांची आहे म्हणून नमस्कार त्या गादीला करतो. म्हणजे ते आम्हाला वंदनीय आहे म्हणून त्याला नमस्कार आहे. आता त्याला नमस्काराला ती जागा वंदनीय आहे म्हटल्याबरोबर आमची भूमिका वंदन करण्याला योग्य झालेली आहे. कारण आम्ही त्या जागेकरता आता नमस्कार करायला त्या जागेला जाणार आहे. म्हणजे त्या जागेला नमस्कार करताना आमची भूमिका त्या नमस्काराला योग्य आम्ही बनवली. समजा एखादा माणूस आहे
की जो ह्या जातीचा नाही आहे, ह्या विचाराचा नाही आहे, ह्या भूमिकेचा नाही आहे. तो म्हणजे ठीक आहे, तुमच्या दृष्टीने ती व्यासाची गादी वगैरे आहे, पण आमचा नमस्कार वगैरे करण्यावर काही विश्वास नाही आहे. त्यामुळे आम्ही काही नमस्कार वगैरे करणार नाही. तो नाही करणार. त्याच्याकडे ते वंदन करण्याचं जे अधिकाराचं रूप आहे, म्हणजे वंदन करण्याचा अधिकार कुणाला, की ज्यांनी आपल्याकडे एक लीन भाव घेतलाय, नम्र भाव घेतलाय, आदर भाव घेतलाय किंवा समर्पण भाव. कारण कोण कशाकरता नमस्कार करेल त्याच्या शेड्स वेगळ्या वेगळ्या आहेत. तो भाव घेतला की ज्याला नमस्कार करणार आहे त्याला ते गुरुपण आलेलं आहे, की त्या ठिकाणचं गुरुपण मान्य केलं आहे आणि मग नमस्कार केला आहे. तर आता इथे वरती त्यांनी काय सांगितलं, की वरती त्यांनी सांगितलं त्या गुरुनी गुरुपणच सोडलेलं आहे. त्यांनी ते सोडलेलं असल्यामुळे शिष्यांनी तिथे येऊन नमस्कार करावा असं राहिलेलंच नाही आहे. त्यांनी त्याचं गुरुपण सोडलं म्हणजे मग काय केलं, तो ते स्थान सोडून निघून गेला. गुरुनी आपला भेद शिल्लक ठेवला नाही. भेद शिल्लक ठेवला नाही तो शिष्यापर्यंत पोचणार नाही किंवा गुरुचं गुरुपण दुसऱ्याला कळणार नाही. कारण त्यांनी गुरुपणा सोडला म्हणजे त्यांचा मोठेपणा कळायला कशाने मोठेपण कळेल, लक्षणांनी कळेल. पण लक्षणच प्रकट नाही झालं. आपल्यासमोर खूप माणसं वावरत असतात, एखाद्या माणसाचा काय अधिकार असतो आपल्याला कळतच नाही. त्याचं कारण असं की कुणाचंही मोठेपण, चांगलेपण, विशेषता काहीतरी प्रकट व्हायला पाहिजे ना. ती जर प्रकटच नाही झाली तर ते कळावं कसं. शेवटी या जगामध्ये काहीही कळायला त्याचं लक्षण प्रकट व्हावं, तर ते लक्षणच नाही प्रकट झालं तर काय कळणार. म्हणून ते म्हणतात इथे वरती आणि आता इथे खालती. वर ते म्हणतात गुरुपणाचं लक्षण प्रकटच करत नाही आणि त्यामुळे शिष्य पण येऊ शकत नाही. दुसऱ्या अर्थाने गुरु कुणाला शिष्य म्हणून मानतच नाही किंवा त्याच्याकडे खूप ज्ञान आहे परंतु त्या ज्ञानाचा तो कुणाकरता त्याचा उपयोग करायला तो जातच नाही. म्हणजे तो असं त्याला तो दाखवत. आता समजा शुक महामुनी आहेत, शुकमुनींनी कोणाला शिष्य केलं, शुकमुनी कुणाशी बोलायला गेले, ते कुणाला सांगायला गेले, पण त्यांचा अधिकार एवढा होता की तो लोकांनी त्यांच्या ठिकाणी प्रकट होणाऱ्या लक्षणांवरून कसा जाणला, तर त्यांच्यामुळे नाही जाणला, सृष्टीने जाणवून दिला. त्यांची जी कथा भागवतामध्ये सांगितली जाते की शुक महामुनी ते त्यांच्या भावावेशात आहेत, ते त्यांच्या भावावेशातच चाललेले आहेत रस्त्यावरून आणि ते जात असताना व्यासांनी त्यांना पाहिलं आहे. भागवताची सुरुवातच अशी आहे तिथे. आणि व्यासांनी त्यांना पाहिलं आहे तर व्यास हाका मारतायत त्यांना आणि व्यास म्हणतायत शुका 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 असं बोलवत आहेत. तर आता वडिलांनी हाक मारावी आणि मुलांनी उत्तर न द्यावं हे म्हणजे अगदी आचाराच्या भूमिकेतून हे काही योग्य नव्हे. आता त्या काळी त्या आचाराला खूप महत्त्व होतं. आज काय सगळं ब्लंट झालं आहे, त्याच्यामुळे त्याचं विशेष आपल्याला वाटणार नाही. पण म्हणजे असं वाटलं सगळ्या सृष्टीला की वडील हाक मारतायत आणि शुक महामुनी उत्तर देत नाहीत, हे त्यांच्याकडचं एक उद्धटपण किंवा दुर्लक्ष, उपेक्षा असं काहीतरी दाखवलं जाईल म्हणून त्यांनी हाक मारली. तर सगळी झाडं झुडपं देत होती आणि व्यास त्यांच्याकडनं ऐकत होते. हां, आणि मग कळलं काहीच नाही. ऐकू येत होतं त्यांना, म्हणजे होकार दिला हो किंवा मी आहे किंवा काय जे म्हणत असतील ते वृक्ष ते. पण ते शुकमुनी आपल्या नादात निघून गेले त्या नदीच्या किनाऱ्यावरून आणि मग त्यांच्या मागून व्यास धावत राहिले. मग शुक महामुनी निघून गेले. त्या गंगेमध्ये काय सरोवर असेल त्याच्यामध्ये त्या स्त्रिया आंघोळ करत होत्या. तर शुक महामुनी गेले, त्या आंघोळ करतच राहिल्या, त्यांना काही असं संकोच वाटला नाही. व्यासमुनी आल्याबरोबर त्या सगळ्या स्त्रिया संकोचून त्या जलामध्ये इकडे तिकडे आश्रय घेऊन राहिल्या. तर व्यासमुनींना आश्चर्य वाटलं. मी इथून गेलो तर ह्या स्त्रियांच्यामध्ये पालट पडला आणि हा गेला तर यांना काहीच वाटलं नाही. त्यांनी त्या स्त्रियांना विचारलं की तो शुक गेला तर तुम्ही संकोचला नाहीत, माझ्याकडे का संकोचला. तेव्हा त्या म्हणाल्या की ह्या शुक महामुनींच्या ठिकाणचं वैराग्य इतकं आहे की आमच्या अंतःकरणाला संकोचच वाटला नाही, पण आपण गेला तेव्हा आम्हाला आपोआप संकोच वाटला. म्हणजे ह्या ज्या त्या व्यक्तिमत्वामधल्या वैराग्याचा प्रश्न आहे. आता एवढ्या अधिकाराचे शुकमुनी त्यांनी कोणाचं शिष्यत्व घेतलं, कोणाचं गुरुत्व घेतलं, नाही घेतलं.
कुणाला शिष्य म्हणून पत्करला नाही, कुणाला गुरु म्हणून त्यांना करण्याची वेळ. आणि वडीलच गुरु होते. वडील गुरु होते म्हणजे वडिलांच्याकडनं जे मिळालं त्यातनं जी परंपरा त्यांच्याकडे सुरू झाली, ते स्वतः एवढे वैराग्यशील होते की आता त्यांच्यासारख्या वैराग्यशील माणसाला आणखीन कोणी गुरुपदेश करायचा तो प्रश्नच आला नाही. आता राजा परीक्षिताला ते सांगायला गेले, ते सुद्धा संकेताने गेले की आता ह्याला भागवत म्हणजे कृष्णकथा 7 दिवसावर त्याचं मरण आलं आहे, त्याला कथा सांगायची आहे म्हणून ते कथा सांगायला आपल्या इथून गेले. पण म्हणून तो त्यांचा शिष्य नाही, ते त्याचे गुरु नाहीत. 7 दिवस बसले, त्याला कथा सांगितली, निघून गेले. पुन्हा त्यात तुझं काय झालं माझं काय झालं भानगड नाही. म्हणजे गुरु पण घेतलंच नाही स्वतःकडे. अधिकार आहे पण जगाला काहीच सांगायला, समजवायला, बोलायला, बोध करायला ते उभेच राहिले नाहीत. हा पण एक अर्थ आहे की गुरुनी गुरुपणा घेतलाच नाही आपल्याकडे, तर शिष्य पण कसं यावं. म्हणजे त्यांना अनुसरावं कसं. आत्ता जर विद्यमान काळात म्हटलं तर हिमालयामध्ये कितीतरी लोक आपली आपली साधना करत बसलेले आहेत. असं म्हणतात की खूप अधिकारी लोक असतात. कोणी म्हणतात आपल्याला अनुभव येतो. आता परवा कोणी सांगितलं की एक मिलिटरी ऑफिसरच आहे आणि त्या लेह लडाखच्या बाजूला असेच गेले, कुठेतरी डोंगरांच्या मध्ये गेले. तिथे गेले तेव्हा त्यांना असं वाटलं की या गुहेमध्ये कुणी आहे. तर त्यांना असं ऐकायला आलं की तू माझ्या भेटीला उद्या ये, मी इथे पुढे आत आहे. तर त्यांना मोठं कुतूहल वाटलं म्हणून ते गृहस्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे गेले आणि जो मार्ग त्यांनी जो सांगितला असेल त्याप्रमाणे त्या मार्गाने पुढे गेले. आणि पुढे गेल्यानंतर ते गुहेत गेले. म्हणजे त्यांना कळलं ही गुहा आहे आणि त्यांना ऐकायला आलं आत ये, अजून पुढे ये, अजून पुढे. कारण काळोखच सगळा, पुढे ये सांगितलं. त्याप्रमाणे ते पुढे गेले आणि ते तिथे जिथे जाऊन पोचले तिथे प्रकाश, तर त्यांचा स्वयंप्रकाशच असेल, त्या प्रकाशात ते पोचले. तिथे आज जाऊन पोचल्यावरती त्यांनी सांगितलं की कोणी आलंय का तुमच्याबरोबर, तुम्ही कोण आहात, कोण आहे तुमच्याबरोबर. कोणी नाही, मी एकटाच आहे. नाही, कोणी आहे तुमच्याबरोबर. नाही आहे, माझ्याबरोबर कोणी नाही आहे. तेव्हा आपल्याला कोण आहे असं वाटतं, कारण कुणी आलंच नाही. या काळोखात कोणी असेल तर मला माहिती नाही. तर त्यांनी सांगितलं की तुमचे वडील आहेत तुमच्याबरोबर. तर ते म्हणाले माझ्या वडिलांचा मृत्यू होऊन कितीतरी वर्ष झाली, पण तरी पण म्हणाले तुमचे वडील आहेत तुमच्याबरोबर. म्हणजे हे ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं की त्या साधूंनी ते वडील इथे ओळखलं. याच्याही आश्चर्यापेक्षा इतकी वर्ष गेल्यानंतर सुद्धा जर का वडिलांना वाटलं की माझ्या मुलाला संरक्षण पाहिजे किंवा माझा मुलगा काय करतो आहे त्याच्यावरती माझं लक्ष आहे, तर त्यांनी त्याला फॉलो करावं. म्हणजे हे सुद्धा एक काही विचार करायला एक दिशा देणारीच गोष्ट आहे. तो सगळा भाग सोडून द्या. पण आता आपला मुद्दा काय आहे की तो गुरु त्या गुहेमध्ये बसलाय. कोणाला कळणार आहे हा कोण आहे ते. आता ह्याला ये म्हटलं म्हणून हा त्यांना भेटायला गेला. म्हणजे त्यांना जाणायला किंवा मोठा माणूस म्हणून भेटायला, ह्याच्याकडे याला शिष्यत्व घ्यायला त्यांनी गुरुत्व घेतलं. त्यांनी त्याला बोलावलं म्हणून हे गेले. नाही तर कळणार नाही. म्हणजे ही वरची बाजू. आता ही जी दुसऱ्या ओवीची बाजू आहे तिथे ते म्हणतात की प्रतिबिंब जे हरपते ते बिंबासही घेऊन जाते, तैसे येणे वंद्यत्व ते हरविले घेऊन वंदकत्व म्हणजे वंदन करण्याची आपली कुवत, योग्यता किंवा तो आपला अधिकार, तेच त्यांनी हरवून टाकलं. आणि बिंबालाही नाही. आणि बरोबर नाही, हरविले घेऊन वंदकत्वा. ते म्हणाले प्रतिबिंब जे हरपते, प्रतिबिंब हरपलं कसं, ते बिंबालाही घेऊन जातं. आता हे आपण कायम असं लक्षात ठेवायचं की प्रतिबिंबाचा विचार करतो तेव्हाच मुखबिंब होतं. नाहीतर प्रतिबिंबाच्या शिवाय त्याला बिंबत्व येतच नाही. आत्ता आपलं मुख आहे, याला कुठे बिंब म्हणणार आहे. हे फक्त माझं मुख आहे, मध्ये आरसा आला, उपाधी आली की मग प्रतिबिंब आलं आणि प्रतिबिंब आलं म्हणून हे बिंब झालं. हे एवढं लक्षात ठेवायचं. ते वरच्या करता तो दृष्टांत आहे. म्हणून आता इथे काय म्हणाले, तैसे येणे वंद्यत्व. आता इथे वंद्यत्व शब्द वर ओवीत आलेला आहे. म्हणजे नमस्काराला योग्य असं गुरुनी बनलं तर ते हरविले घेऊन वंदकत्व. ते वंद्यत्व त्यांनी काढून टाकलं. कशाबरोबर, त्या शिष्याचं नमस्कार करण्याच्या अधिकाराबरोबर.
दोन्ही संपलं. आता म्हणाले त्यामुळे प्रतिबिंब ते जे का पडतं ते बिंबामुळे सत्य आणि बिंबालाही बिंबत्व आले प्रतिबिंबामुळे. आता हे सोपंच आहे, याच्यामध्ये काही नाही. जेव्हा प्रतिबिंब पडतं ते बिंब आहे म्हणूनच प्रतिबिंब आहे. आणि हे खरंच लक्षात घ्यायला पाहिजे की बिंबाला सुद्धा बिंबत्व कोणामुळे आलं? प्रतिबिंबामुळे. म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब हे दोन शब्द कुणामुळे निर्माण झाले? उपाधीमुळे. आता ती उपाधी कोण? आरसा. हां, म्हणजे एक उपाधी स्वीकारली की त्याच्याबरोबर द्वंद्व आलं किंवा द्वैत आलं, नाहीतर ती उपाधीशिवाय द्वैत येऊ शकत नाही. पहा, बिंब प्रतिबिंब हे दोन झाले एका मुखे करून. म्हणजे एका अद्वैताचं द्वैत कसं झालं हे त्यांनी सांगितलं. बिंब प्रतिबिंब हे भान मुळीनं ठावे मुखाला, पण तोंडाला माहीत नाही की बिंब आणि प्रतिबिंब हे काय आहे. प्रतिबिंब म्हणजे पडछाया, ती ज्याची पडली ती छाया. छाया पडछाया भावया काही उपाधी पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. आरसे उपाधी जेव्हा येते तेव्हा बिंबाचे प्रतिबिंब पडते आणि ती उपाधी जेव्हा जाते तेव्हा नाश दोघांचा. ते काही राहत नाही. पहा आरशा माजारी प्रतिबिंब दिसे बिंबापरी, स्थिती तयाची पाहता खरी भास मात्र प्रतिबिंब. आता आपल्याला नक्कीच कळतं की प्रतिबिंबाला हे जेवायला घे म्हटलं तर प्रतिबिंब जेवणार नाही, माझ्याबरोबर चल म्हटलं तर तो काही माझा हात धरून येणार नाही. म्हणजे हा भास आहे प्रतिबिंब हा. आता ते पुढे काय सांगतात की इथे आरसे उपाधी जेव्हा येते, पहा आरशा माजारी प्रतिबिंब दिसे बिंबापरी, स्थिती तयाची पाहता खरी भास मात्र प्रतिबिंब. बिंब मुखाशी संलग्न परी तेही भासमान. कारण बिंबाला बिंबकत्व उपाधीने आलं जे तेही भासमानच आहे. आणि म्हणून का की बिंबपणाचे असणेपण आहे प्रतिबिंबाच्या मुळे. आता मगाशी आपण म्हणालो तेच, प्रतिबिंब जेव्हा गेले तेव्हा बिंबही नाही उरले, मुखपणे राहिले, आरसा उपाधी नष्ट होता, अद्वैत राहिलं. तैसी उपाधी जगद्भावाची विलयाप्रती जाता साची, बिंब प्रतिबिंब भेदाची उरी न उरे अंशतः. त्याचप्रमाणे जगद्भाव हा लोप पावला. जगद्भावाची जी उपाधी आहे ती विलयाप्रती जाता साची, ती विलयाला गेली, नाश पावली. तर बिंब प्रतिबिंब भेदाची उरी न उरे अंशतः. मग तिथे काय होत नाही तर बिंब आणि प्रतिबिंब हा भेद त्या ठिकाणी थोडाही शिल्लक राहत नाही. म्हणजे का राहत नाही असं म्हटलं त्यांनी? कारण इथे उपाधी जगद्भावाची, जगद्भावाची म्हणजे जगाचा, म्हणजे जगद्भावाची या ठिकाणी शब्द आहे, सापडलं नाही का? आहे ना, आणि मला वाटलं तू शोधतीयस. तैसी उपाधी जगद्भावाची, त्याप्रमाणे जगताचा भाव म्हणजे एक द्वैत. शेवटी द्वैताशिवाय दुसरा विषय काही नाही. हीच उपाधी आहे जगद्भावाची. ती जर निघून गेली म्हणजे जगताला सत्य मानणं त्या मायेमुळे, हेच जर आमच्याकडनं सुटलं तर काय होईल म्हणाले? त्याच्यात उपाधी काही शिल्लकच राहणार नाही. आणि त्यामुळे इथे या ठिकाणी बिंब प्रतिबिंब भेदाची उरी न उरे अंशतः. इथे बिंब प्रतिबिंब म्हणजेच उपाधीनी भेद हा राहणारच नाही. एवंच वंदनत्व शिष्याचे हिरावू नियासाचे, आपुल्याही वंद्यत्वाचे घोडेनं चालू देते की. गुरु शिष्याचं जे त्याच्या ठिकाणी वंदकत्व, म्हणजे त्याला ते वंदन करण्याकरता त्यांनी जसं आपलं कर्तृत्व, भोक्तृत्व हे जसे शब्द आहेत तसे त्यांनी त्या शिष्याचं वंदनत्व किंवा वंदकत्व त्या ठिकाणी जे आहे ते वंदन करण्याचं त्व किंवा वंदक आहे तो, त्याचं त्व. जसं आता भोग आहे त्याला भोक्तृत्व असं आपण म्हणतो किंवा कर्तृत्व. हे जे आहे म्हणजे आमच्या अंगातलं जे सामर्थ्य आहे कर्तृत्व करण्याचं किंवा भोक्तृत्वाचं, ते सामर्थ्य त्या ठिकाणी जेव्हा लयाला जातं. केव्हा लयाला जातं? जेव्हा मी आंबा खातो ही भावना माझ्याकडे आहे. ही भावना केव्हा माझ्याकडे आहे? जेव्हा मी मीची उपाधी घेतली आहे. जेव्हा मी माझ्या ठिकाणी मीची उपाधीच घेतलेली नाही आहे तेव्हा या देहाने कोणताही व्यवहार झाला
तरी तो व्यवहार मी करतो ही भावनाच नाही आहे. मग तो व्यवहार सुटेल कसा? तो व्यवहार सुटेल तेव्हा की जेव्हा हे सगळं आत्मा करतो आहे किंवा हे सगळं परमेश्वर करतो आहे. हा देह तो चालवतो आहे. आपण त्याला म्हणजे आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही. मी म्हणून कोणी वेगळा नाही. मग मी म्हणून कोणी वेगळा नाही ही स्थिती होते तेव्हा काय होतं? ही स्थिती होते तेव्हा त्याचा जो जीवभाव आहे तो जीवभाव त्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप होतो. आणि तो जीव जेव्हा त्या हृदयातला जो साक्षी आहे, अंतरात्मा आहे, त्या अंतरात्म्याच्या जेव्हा जवळ जाऊन जीव बसतो तेव्हा आता जीव नाही काम करत आहे. म्हणजे जीव नाही म्हणत आहे हे मी करतोय, किंवा त्याचा जो जीवभाव आहे तो जीवभाव कशामुळे आहे? त्याला जोडलेल्या ह्या अंतःकरणामुळे, या अंतःकरणातल्या अहमच्या जाणीवेमुळे. पण ही अंतःकरणातली अहमची जाणीव, हे चित्त त्याच्याशी जोडलेलं कोण आहे? तो जीव. पण जो त्याच्याशी जोडले पण जर बाजूला केलं म्हणजे जीवाची, म्हणजे ह्या जीव चैतन्याची उपाधी कोण आहे? चित्त. ती उपाधी त्यांनी दूर केली. मग आता चैतन्य राहिलं, उपाधी रहित. मग आता ते जीव चैतन्य आता वेगळं म्हणून राहिलं नाही. कारण ते आता जेव्हा त्याला सोडलं तेव्हा ते कुठे जाऊन बसलं? आत्म्याच्या जवळ, अंतरात्म्याच्या जवळ. जेव्हा ते अंतरात्म्याच्या जवळ जाऊन बसलं तेव्हा देह व्यापार करत नाही का? करतं. देहाच्याकडनं व्यापार होतो, पण देहाचा जो व्यापार होतो तो चालवायला आता ह्या जीव चैतन्याला स्वतंत्रपणे काही करावं लागत नाही. तो ऊर्जा कोण देतो? त्या व्यापाराला प्रेरणा कोण देतो? चेतना कोण देतो? अंतरात्मा. आणि त्यामुळे हा देह चालतो, पण हा देह चालवणारा जीव नसतो. तो देह चालवणारा अंतरात्मा असतो. अंतरात्मा असतो म्हणून ह्या जीव हे माझं कर्तृत्व आहे, हे माझं भोक्तृत्व आहे असं म्हणतच नाही. कारण तो काही करतच नसतो. म्हणजे हा देह माझा आहे, माझ्या मनाला दुःख झालं हे कोण म्हणणार? कारण हे म्हणायला आता कोणीच नाही राहिलं. कारण तो अंतरात्मा हे चालवायचं आहे ते चालवतोय. बरं, तो ह्याच एका देहाला चालवतोय का? तो सगळ्या जगाला चालवतोय. त्यामुळे जगाबरोबर हाही देह चाललाय. म्हणजे आता ह्याचं वेगळेपण संपलंय. म्हणजे हे जे आहे ना, तसं ते कत्व जे आहे किंवा भोक्तृत्व, हे सगळं जे आपला अधिकार आहे तो अधिकार केव्हा आहे? उपाधी आहे. आणि उपाधी कशाची घेतली आहे आम्ही? एक तर अहंकाराची म्हणा, नाही तर आपल्या अंतःकरणाची म्हणा, नाही तर मायेची म्हणा. कोणतीही उपाधी घेऊ, त्या मायेमुळे अविद्येची उपाधी म्हणून, ज्या शब्दात आपल्याला तो विषय त्यावेळी समजायचा आहे, पण ती सगळी आपल्याला असलेली उपाधी आहे. आता पुढे काय म्हणतात की एवंच वंदनत्व. आता कत्व घ्या, नत्व घ्या. वंदन करण्याचं त्व म्हणजे शिष्याचे, हिरावूनिया साचे, आपुल्याही वंद्यत्वाचे म्हणजे नमस्कार करून घेण्याचे. घोडे न चालू देती की, कशाचंच घोडं पुढं दामटत नाहीत. ना आपला नमस्कार करून घेण्याची उपाधी शिल्लक ठेवतात, ना त्याला नमस्कार करण्याची उपाधी त्याच्याकडे शिल्लक ठेवतात. कारण का? हे त्या अंतरात्म्याच्या पातळीवर आहेत, तो अंतरात्म्याच्या पातळीवर. आता कुणी कुणाला नमस्कार करायचा आणि कुणी कुणाचा नमस्कार घ्यायचा? आता हे काही राहिलं नाही शिल्लक. म्हणून ते म्हणतात म्हणजे शिष्याचाही शिष्यपणा बोधामृते निमाल्या जाणा. त्याला बोध केला आहे गुरूंनी आणि त्यामुळे त्याचं शिष्यपण संपलं आहे. गुरुचाही गुरुपणा सहजगतीने मावळतो. दुसऱ्या बाजूनी सांगितलं. आता वरती काय सांगितलं होतं? गुरुनी गुरुपणा सोडला म्हणून शिष्याचा शिष्यपणा राहिला नाही. आता इथे त्यांनी म्हटलं की शिष्याचा शिष्यपणा राहिला, त्याच्या ठिकाणी गुरुत्व जे आहे ते शिष्याचं शिष्यपणच काढून घेतं. म्हणजे शिष्याचं शिष्यपण काढून घेतलं म्हणून गुरुचं गुरुपण राहिलं नाही. मांडणी फक्त दोन बाजूनी केली, उलटी केली. म्हणून ते म्हणाले म्हणजे शिष्याचाही शिष्यपणा बोधामृते निमाल्या जाणा, गुरुचाही गुरुपणा सहजगतीने मावळतो. म्हणजे ज्यावेळी शिष्याला कळलं की गुरूंच्या पासून मी अलग नाही, तेव्हा आता तो हिरहिरीने मी तुम्हाला नमस्कार करतो, मी तुम्हाला शरण येतो असं म्हणाल तो वेगळा राहिला कुठे? तो म्हणतो मी हे बोलायला आता वेगळा शिल्लकच राहिलो नाही. मी जर वेगळा शिल्लक राहिलो नाही तर मी गुरूंना गुरु म्हणून नमस्कार करायला पुढे जाणार कसा? तो जर पुढे जाऊ शकत नाही तर गुरुचं गुरुपण कुठे राहिलं? कारण शिष्याने शिष्यपण धरलं म्हणून त्याला गुरुपण आलं. म्हणजे ह्या भूमिकेतनं आता दुसरी ओवी सांगितली. नाही रूपाची जेथे सोये
तेथे दृष्टीचे काहीची नव्हे. आम्हा फळले हे पाये ऐसी या दशा. नाही रूपाची जेथे सोय, जिथे रूपाचा ठावच नाही. कारण का, हे जग आहे, ह्याच्यामध्ये नाम आणि रूप आहे. ह्याच्या पलीकडे, ह्या सगुणाच्या पलीकडे रूप नाही म्हणजे नाम पण नाही. म्हणजे तिथे यातलं काहीच पोचत नाही. रूप हे त्याचं प्रतिनिधी. म्हणून नाही रूपाची जेथे सोय आहे. सोय नाही, ठाव नाही, जागा नाही, स्थान नाही. जिथे रूपाला स्थान नाही तेथे दृष्टीची काहीची नव्हे. आता मग दृष्टीचे काहीही नव्हे किंवा काहीची नव्हे म्हणजे तिथं दृष्टीला किंवा दर्शनाला काही जागा राहिली आहे काय शिल्लक? जर रूपच नाही आहे, रूपच नाही तर तुम्ही काय बघाल? तुम्हाला बघायला काहीच नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात आम्हा फळले हे पाये. लगेच कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट पुढे केलं आहे, बरोबर विरोधी. पहिल्यांदा काय म्हटलं की तिथं रूपाची सोय नाही म्हणजे तिथं दृश्य नाही, पाहायला काही नाही. पाहायला जिथे ठाव नाही तिथे आमच्या दृष्टीचं काही प्रयोजन आहे? आमच्या दृष्टीला काही पडणार आहे? आम्हाला काही दिसणार आहे? काहीच दिसणार नाही. भले आमची दृष्टी अजून शिल्लक आहे, पाहण्याचं सामर्थ्य अजून शिल्लक आहे, पण आमच्या पाहण्याच्या सामर्थ्याला काही असलं तर पाहता येईल, नसलं तर काय पाहणार? ही पहिल्या ओळीत. आता खाली काय म्हणतात? आम्हा फळले हे पाय. लगेच सगुणाची भाषा बोलतात की आम्हाला फळले म्हणजे आम्हाला ते प्राप्त झालेत, मिळाले. फळ आहे ना त्याचं, ते आम्हाला हे पाय मिळालेत. ऐसी या दशा. कोणत्या दशेत मिळालेत? स्वरूप दशेमध्ये मिळालेत. आता म्हणून आता त्याच्या पुढे त्यांनी स्पष्टीकरण पण खूप छान दिलंय. जेथे रूपाचे ठाव नाही तेथे दृष्टीस दिसेल काही. काय दिसणार आहे? अंगी बांधण्या स्थिती ही स्थिती आमच्या अंगी बांधण्याकरता आम्हाला काय प्राप्त झालंय? गुरुचे पाय फळले आहेत. आता लगेच त्यांनी सांगितलं म्हणजे जेवढे दृश्य जात ते अवघे नाशिवंत आणि नाशिवंताची दृष्टी प्रत दिसत असे. आत्तापर्यंत जे दृश्य जात आहे ते नाशवंत आहे आणि जे दृष्टीला दिसतंय ते सगळं नाशवंतच दिसतंय. म्हणजे आम्हाला शाश्वत वस्तू ह्या दृष्टीला काही दिसत नाही. सकल धर्म विवर्जित. हे सगळे जे शाश्वत न दिसणाऱ्या अशा नाशवंत वस्तूचे जे धर्म आहेत ते सगळे सोडले. म्हणजे आता नाशवंत आम्ही नाही पाहणार आहे. आता हे पाहणार आहेत काय? तर शाश्वत पाहणार आहेत. तर केवळ सच्चिदानंद साक्षात म्हणजे जे केवळ सच्चित आनंद रूपच आहे असं प्रत्यक्ष. ऐशा अविनाश स्थिती प्रत. ही जी स्थिती आहे ती कशी आहे? अविनाशी आहे. आता दृश्यजात ही स्थिती कशी आहे? विनाशी आहे. ती अविनाश स्थिती आहे. पाय म्हणणे सद्गुरूचे. ती जी अविनाश स्थिती आहे त्या स्थितीलाच सद्गुरूचे पाय म्हणावेत. म्हणजे सद्गुरूंचे चरण आम्हाला लौकिकात दिसतात, त्याचं प्रतीक आम्ही काय करतो? गुरुपादुका ठेवतो, त्या गुरुपादुकांची पूजा करतो. आणि म्हणून दत्त संप्रदायामध्ये निर्गुण पादुका असं पण एक वर्णन आहे. या इथे तुम्ही याला जा, आपल्या गाणगापूरला सुद्धा निर्गुण पादुका आहे. निर्गुण म्हणजे काय? त्या ठिकाणची भूमिका हीच आहे की दत्तात्रेयांच्या पादुका म्हणून आम्ही इथे स्थापन केलेल्या आहेत, पण त्या ह्या त्रिगुणात ज्याचं वर्णन करावं अशा त्या नाही आहेत. म्हणजे आम्ही ह्या पाहत असलो, इथे नमस्कार करत असलो तरी हे स्थान दत्तात्रेयांचं स्वरूप स्थान आहे. त्या रूपात आहे, ते निर्गुण रूपात आहेत असं स्थान आहे ते. ऐसे अविनाश पाय भले त्यांच्या पायांच्या कृपे लाधले. मजलागी नाही उरले वंद्य वंद्यकत्व आता. हे माऊली म्हणते. आणि म्हणून ते म्हणतात आम्हा फळले हे पाय. आता आम्ही अशा पायाशी जाऊन बसलेले आहोत की आम्हाला हे दृश्य जगत जे आहे ते नाशवंत जगत दिसतच नाही. मग काय दिसतं? त्या जगताच्या मागे असणारं जे चैतन्य आहे ते आम्हाला प्रतिक्षणी जाणवतं. समोर पाहिली व्यक्ती तर ती त्या नामरूपाने ओळखून आम्ही व्यवहार करत नाही. त्या व्यक्तीच्या मागचं ते चेतन तत्व, त्या चैतन्याला, त्या आत्मतत्वालाच आम्ही जाणतो. दुसऱ्या रूपात आम्ही ती व्यक्ती पाहूच शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या पायाच्या कृपे लाधले. मजलागी नाही उरले वंद्य वंद्यकत्व भले. आता हे वंदकत्व म्हणजे नमस्कार करण्याचं सामर्थ्य. आता हे दोन्ही राहिलं नाही की ते वेगळं वंद्य आहे हे. कारण काय? मी तोच आहे.
आता जर सगळं माझ्या सकट हे सगळं जग जे आहे ते जर सगळं फक्त आत्मरूपच आहे, तर मी कोण आत्म्याला नमस्कार करणार. म्हणून आपल्याला अनेक दृष्टांत देताना म्हणतात की पाण्याने पाण्याचा काय अनुभव घ्यावा. लाट आहे, त्या लाटेने मी पाणी पाहते आहे असं लाटेला म्हणता येईल का. सूर्याचे किरण आहेत आणि ते किरण असं म्हणतील का मी सूर्याला पाहतो आहे. हेम अलंकार, हेम आणि अलंकार, सोनं आणि त्याचा अलंकार, अलंकार असं म्हणतो का मी आता सोन्याच्या भेटीला जातो, कारण तोच सोनं आहे. म्हणजे तो आता काय बोलणार आहे, तो काही बोलणार नाही आहे. तसे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता ती स्थिती माझ्या गुरूंनी दिली आहे, म्हणून आम्हा फळले हे पाय ऐसी या दशा. या दशेमध्ये ते आम्हाला प्राप्त आहे. ती दशा कोणती, तर स्वरूप स्थिती. त्या मूळ रूपामध्ये सद्गुरूंचे पाय आम्हाला मिळालेत आणि ते मिळालेत म्हणजे ती स्थिती त्यांनी आम्हाला दाखवली आहे. दाखवली याचा अर्थ आम्हाला त्या स्थितीवर त्यांनी नेलं आहे. म्हणाले गुणात तेलाची या सोयरिका निर्वाहिली दीपकळिका ते का होईल पुष्टिका कापुराची या. आता इथे पुन्हा दोन प्रकारांनी, दोन दृष्टांतांनी सद्गुरूंचं आणि शिष्याचं नातं सांगितलंय. कसं आहे म्हणाले गुरु शिष्याचं नातं. गुणा म्हणजे वात किंवा दोरा, म्हणजे आपण दिव्यामध्ये घालतो ती वात किंवा दोरा जर आम्ही जाड वळला आणि तो जर त्याच्यात ठेवला तर गुणात येली याचा सोयरिका. सोयरीक झाली म्हणजे ते जवळ आले नातेसंबंधांनी. कशाच्या नातेसंबंधांनी, वात आणि तेलाच्या रूपाने ते त्या दिव्यामध्ये एकत्र आले. निर्वाहिली दीपकळिका, त्याच्यामधून दिवा लागला, पेटला. आता ते का होईल पुष्टिका. पुष्टिका म्हणजे लहानसा खडा किंवा एक तुकडा असा छोटासा. ते का होईल, मग ही जी दिवा लागलाय तेल आणि वातीनी निर्माण झालेला जो प्रकाश आहे तो प्रकाश का आमच्या कापराची वात होईल किंवा पेटलेला कापूर होईल. कारण पेटलेल्या कापराची सुद्धा वात म्हणजे दीपकलिकाच तयार होते. त्या ठिकाणी ती पेटतेच. जशी इथे वात पेटते तसा तिथे दीप कापूर पेटतो आणि दीप होतो. मी चुकून वात म्हटलं तर तो दीप होतो कापराचा सुद्धा. पण कापराचा दीप आणि तेल वात ह्याचा दीप याच्यामध्ये अंतर आहे. ते म्हणाले ते जेव्हा ती पुष्टिका आहे, ती पुष्टिका आहे तोपर्यंत तो दिवा आहे आणि ती पुष्टिका पूर्ण जळूनच जाते, तिचं अस्तित्वच राहत नाही. म्हणजे पेटलेलं जे आहे, आता लक्षात असं त्यांनी घ्यायला सांगितलं की हा तुकडा ठेवला आणि आम्हाला पेटलेलं दिसतंय. पेटलेलं दिसतंय म्हणजे काय, ते पूर्ण नष्ट होतंय तेव्हा आम्हाला त्याचा उजेड पडलेला दिसतोय. त्याचं वास्तविक काही खाली शिल्लक राहत नाही आहे, कारण संपून जात आहे. त्याच्यामध्ये भेदच काही राहत नाही. तो दिवा आणि तो कापूर हे दोन्ही एकच होतं. पण तेल वात आणि दिवा ह्याच्यात फरक असा आहे की इथं दिवा जळताना दिसतोय आणि त्याच्याचबरोबर त्या पंटीमध्ये तेल आणि वात पण दिसतीये. म्हणजे वात आणि तेल वेगळं दिसत असताना त्याच वेळी दिवा दिसतोय आणि इथे कापूर वेगळा दिसत नसताना कापूर आणि वात हे दोन्ही एकच झालंय. आता वात कापरामध्ये फरक राहिला नाही. दोन दृष्टांतांनी गुरु शिष्य नात्यातले दोन संबंध त्यांनी वर्णन केले. आता आपण पाहूया. तेलवाती करून जी ज्योत आली रूपा जाण त्या ज्योती ठाई गुण न येती कर्पूर ज्योतीचे. त्याचे गुणधर्म भिन्न आहेत. म्हणजे तेलवातीच्या ज्योती ठाई अग्निसंबंध होऊ नये तेलवातीचे राही रूप अवशिष्ट तैसेच. त्यांचं ते मूळ रूप आहे ते तसंच राहतं त्या ठिकाणी. ब्रह्मज्ञान ही ज्योत तेथेच गुरु शिष्य भेद उरत. आता इथे त्यांनी दृष्टांत म्हणजे सोडवला. आता ज्योत कशाला म्हणायचं, ब्रह्मज्ञान ही ज्योत आहे. आता म्हणजे आता ती दिव्याची ज्योत झाली. तेथे गुरु शिष्य भेद उरत, तिथे गुरु आणि शिष्य हा भेद आहे. परी तेलवातीप्रमाणे सत्य गुरु शिष्य हा भेद उरे. आता गुरु तिथे ब्रह्मज्ञान झालं तर गुरुनी ज्ञान दिलं, शिष्याला ज्ञान मिळालं, हा भेद झाला. आणि तो कसा झाला तर तेलवात आणि दिव्याप्रमाणे हा झाला. परी हा भेदू व्यावहारिक अंशहीना पारमार्थिक. म्हणजे वरवर आम्हाला दिसायला दिसतं की हे समर्थ आहेत, हा समर्थांचा शिष्य कल्याण आहे, हे रामकृष्ण परमहंस आहेत, विवेकानंद हा त्यांचा शिष्य आहे. अशा आम्ही एक एक जोड्या पाहिल्या की रामदास स्वामी, शिवाजी महाराज गुरु शिष्य जोडी आहे.
आम्हाला ती गुरु शिष्य जोडी म्हणून दिसते. केव्हा दिसते? व्यावहारिक पातळीवर. आम्ही या जगामध्ये ही व्यावहारिक सत्ता स्वीकारली की, म्हणजे अद्वैतामध्ये पारमार्थिक 3 सत्तांचा स्वीकार केला आहे. एक पारमार्थिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक प्रातिभासिक सत्ता. पारमार्थिक सत्तेमध्ये सगळं मूळ स्थितीत असतं. व्यावहारिक सत्तेमध्ये त्याची उपयुक्तता असते आणि प्रातिभासिक सत्तेमध्ये आम्ही त्या भ्रमात असतो, आम्ही भ्रांत असतो, विपरीत ज्ञानात असतो. म्हणजे कसं? पारमार्थिक सत्तेमध्ये आम्ही जर पाहिलं तर कोळसा घ्या किंवा हिरा घ्या, हे दोघेही कार्बनच आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये घेतलं तर भात करायचा आहे तर कोळशाची शेगडी पेटवली पाहिजे. हिऱ्याचा व्यापारी आहे म्हणून तो काही घरात रोज हिरे जाळून भात करत नाही, कारण त्याला प्रयोजनच नाही. आता व्यावहारिक सत्तेमध्ये हिऱ्याचे दागिने होतील, कोळशाची शेगडी पेटेल. प्रातिभासिक सत्तेमध्ये काय होईल? कोळशाचा व्यापारी आमच्या दृष्टीने फारसा प्रतिष्ठेचा नाही, पण हिऱ्याचा व्यापारी म्हणजे भलताच प्रतिष्ठेचा आहे. म्हणजे त्याला मान पुष्कळ. वास्तविक पाहता दोघंही कार्बनच विकतात, पण ह्या एका कार्बन विकणाऱ्याला दारात घेऊन बिचारा आत पण येत नाही. तो तिथून म्हणतो, बाई कोळशाचे पैसे द्यायचेत, मी वखारवाला आलो आहे, आणि तो तिथून पैसे घेऊन जातो. आणि हिऱ्याचा व्यापारी म्हणतो, बाय अपॉइंटमेंट मला भेटा, माझ्याकडे इतके लोक येणार आहेत, तुम्हाला दागिने करायचे आहेत नाही, या भेटीला माझ्या, पण माझी वेळ घेऊन या. आम्ही जातो त्याच्याकरता धावत, आणि हा बिचारा आमच्या दारात त्याचं बिल घ्यायला येतो. म्हणजे ही प्रातिभासिक सत्ता आहे. आम्ही आमच्या कल्पनेने काही गोष्टी निर्माण केल्या आहेत, स्तर भेद निर्माण केले नाही आमच्या जीवनात. म्हणजे आता मुली जसं म्हणतात की कुणी वैदिक आहे किंवा कोणी याज्ञिक आहे, त्याला आमची मुलगी देणार नाही, कारण तो काही विद्वान कमी नाही आहे. पण आम्ही आमच्या समाजामध्ये आता हे मानूनच घेतलं, एवढी शिकलेली मुलगी आहे आणि त्या मुलीला आम्ही काय त्या वैदिकांना देणार? म्हणजे असा जो एक समाजातला आहे. खरं म्हणजे तो त्याच्या क्षेत्रातला श्रेष्ठ माणूस आहे, ही हिच्या क्षेत्रातली श्रेष्ठ मुलगी आहे, करावं दोघांनी विवाह. पण नाही वाटत, कारण हिनी ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आहे त्या पद्धतीच्या शिक्षणातला कुणीतरी श्रेष्ठ तिला पाहिजे, ह्या पद्धतीच्या शिक्षणातला नको आहे. त्यामुळे ही जी समाजातली एक हे आहे की ही प्रतिष्ठा मानेल. कोणी लोक म्हणजे काय या पोरीचं वाटोळं केलं, पुन्हा वैदिकाला देऊन टाकली मुलगी, असं कसं केलं, एवढी मोठी विद्वान मुलगी, तिला असं कसं केलं तुम्ही? वास्तविक पाहता हे सगळं एक एक आमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या भ्रमात्मक कल्पना आहेत. आम्ही सगळ्या कल्पना, आता मुलीसुद्धा म्हणतात की आम्हाला नोकरी करणारा मुलगा पाहिजे, आम्हाला धंदा करणारा मुलगा नको. अजूनही खूप खेडेगाव किंवा बाहेर जर आपण गेलो, शहरात आता व्यवसायाला खूप प्रतिष्ठा आहे आणि उलट असं वाटतं की ज्याचा व्यवसाय आहे तो अधिक कमावतो. पण इतर ठिकाणी गेलो तर त्या मुली म्हणतात की त्यांनी साधी पोस्टात पिऊनची नोकरी केली तरी चालेल, आम्हाला तो मुलगा चालेल, पण आम्हाला व्यवसाय करणारा नको. त्यामुळे इतर ठिकाणी व्यावसायिक मुलांची लग्न ठरत नाहीत, त्यांची लग्न जमायला खूप अडचण आहे, कितीही व्यवसायात चांगले पैसे मिळवत असले तरी. तर त्यामुळे ही प्रातिभासिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता काय आहे? व्यावहारिक सत्ता म्हणते याचा हा उपयोग आहे, विषय संपला. म्हणजे आता प्रेशर कुकर, आत्तासुद्धा आपण आपल्या कुठे प्रेशर कुकर, काय झालं त्या प्रेशर कुकरचं, तो रोज सकाळ संध्याकाळ लागतो, वापरतो, तरी आमच्या दृष्टीने तो नगण्य आहे. जेव्हा भाताचा कुकर लावायचा, डाळीचं कुकर लावायचं, तेव्हा त्या कुकरची आठवण. अदरवाईज कुकर आहे असं काही कुणाला आठवण, म्हणजे केवळ त्याची व्यावहारिक सत्ता आहे. जर का तो लागत नाही आहे असं म्हटलं की ताबडतोब जाऊन त्याची रिंग बदला, त्याचं जर काही वाल गेला असेल तर वाल बदला, ते करा आणि कामाच्या उपयोगाला आणा. आता माझा पहिला प्रेशर कुकर 25 वर्ष मी वापरला, आता मी नवा आणती आहे. आता या प्रेशर कुकर आठवण म्हणून मी घरात ठेवला आहे, असं काही तो जितक्या लवकर डिस्पोज ऑफ होईल आणि घरातली अडगळ जाईल. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये काहीही उपाधीनी जोडलेलं नसतं. त्या जे तत्त्वज्ञानाच्या भाषेत ते असं सांगतात की आम्ही असं व्यावहारिक सत्तेत राहिलं पाहिजे. ही भूमिका आहे व्यावहारिक सत्तेची. गरजेपुरता त्याचा उपयोग, विषय संपला, कारण ते मिथ्याच आहे, त्यात का अडकता? प्रातिभासिक सत्तेत जाऊ नका, ते आम्हाला सांगतात. त्या सत्तेतच पडू नका, कारण ती सत्ता तुम्हाला भ्रांत करणार आहे. म्हणजे प्रेस्टिज ती माझ्या बरोबरीची असेल तर मी तिच्याबरोबर मैत्री करीन,
ती म्हणजे अहो काय ती कोण, तिच्याशी कसली तुझी मैत्री. म्हणजे लोकांना असं वाटतं की शेवटी माझं म्हणून काही स्टेटस आहे, माझं म्हणून काही प्रेस्टिज आहे, त्याला जुळणारं असेल तर करावं, त्याला जुळणारं नसेल तर नको. उलटं दुसऱ्याही बाजूने जो त्या सगळ्या परिस्थितीत नाही आहे तो म्हणतोय बाबा ती मोठी माणसं आहेत, आपण त्यांच्यापासून लांब राहावं, आपण आपल्यासारख्या लोकांच्यामध्ये जावं. म्हणजे स्वतःला कुठल्याही भ्रमाने कमी किंवा अधिक समजणं आणि व्यवहारामध्ये ते स्तर उत्पन्न करणं असं असूच नाही आहे. पण ते असतं आणि ते जे आहे ती प्रातिभासिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये आम्ही सगळ्याचा उपयोग करून घेतो. चपला वापरतो पायामध्ये, घरामध्ये आता लोखंडाच्या इतक्या वस्तू वापरतो, बागेमध्ये वापरायला खुरपा आहे, विळा आहे, फावडा आहे, कोयता आहे, सगळे प्रकार आहेत. घरामध्ये वापरायला विळी आहे, सुऱ्या आहेत, सगळं आहे. त्याच्यापासून बनणाऱ्या खिळ्यापासून चुकापासून सगळं आहे. हे सगळं वेगवेगळ्या प्रकारांनी वापरलं तरीसुद्धा आम्ही त्याच्यात कुठेच गुंतलेलो नाही. आत्ता या क्षणी नाही माझ्याकडे अगदी तो विळा इतका चांगला आहे की ती चूक ठोकायला तुम्ही ते एवढासा तो एखादा बत्ता घेतला, एखादं काहीतरी छोटंसं घेतलं नाही हो तुम्ही तो विळाच वापरा असं काय आपण म्हणत नाही. म्हणजे ते खिळा ठोकायचं आहे, त्याला काय एक छोटीशी वस्तू घेतली, साधा चिमट्यानी सुद्धा खिळा तो एक चूक ठोकून देऊ आपण. पण हे जे आहे व्यावहारिक सत्तेत त्याच्याविषयी जसं आम्हाला बिलकुलही आकर्षण नाही किंवा आम्ही त्यात अडकलो नाही, तसं पारमार्थिक सत्तेमध्ये काय आम्ही राहावं कुठे पारमार्थिक सत्तेत. म्हणजे वैचारिक भूमिका ही पारमार्थिक सत्तेची असावी. म्हणजे मला माझ्या घरामध्ये अगदी एखादी मोठी लोखंडाचीच वस्तू आहे पण मी ती खूपसं चांगलं म्हणून एखादा डेकोरेटिव्ह पीस आम्ही आणला लोखंडाचा आणि तो आमच्या घरात आम्ही कुठेतरी मोठाच्या मोठा उभा करून ठेवून दिला. तर त्याला आम्ही जपतो, त्याची रोज धूळ पुसतो, तो ठीक ठेवतो, त्याचं स्थान माहिती आहे आम्हाला आणि तो त्याप्रमाणे ठीक राहावा अशी पण आमची अपेक्षा आहे. पण ते बाहेर विळा पडला आहे, कोयता पडला आहे, कात्री पडली आहे, माळी काम करणाऱ्याची, कोण त्याच्याकडे एवढं लक्ष देऊन पाहतो किंवा त्याची एवढी कोण निगा राखतो. तर ह्याच्यामध्ये हा जो भेद आहे हा भेद प्रातिभासिक सत्ता, त्याचा उपयोग करणं ही व्यावहारिक सत्ता. हे घरामध्ये शोभेला ठेवणं हे आमच्या हौसेनी का पण असेल पण हे व्यवहारात आम्ही तिथे गेलो, आम्हाला ते पटलं, आणलं, ठेवलं. त्याच्यामागची व्यावहारिक सत्ता काय तर कला आहे. ह्या जगामध्ये कोणाच्या तरी हाताने ती प्रकट होतीये, त्याला दाद दिली पाहिजे. व्यवहाराच्या पातळीवर हे करणं योग्य आहे. म्हणजे एखाद्या श्रीमंतांनी एखादं सुंदर पेंटिंग नाही घ्यायचं, तो कोणी गरिबांनी घ्यायचं. मग त्याच्याकडे असलेली ती कला आणि त्या कलेमध्ये त्यांनी घातलेला त्याचा वेळ, त्याचीसुद्धा एक व्यावहारिक पातळीवरती प्रशंसा किंवा त्याचं योग्य मूल्यमापन झालं पाहिजे. ती व्यावहारिक सत्ता आहे. पण पारमार्थिक सत्तेमध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि तिथे फक्त एकच लक्षात राहतं की अरे घरात मी इतके माझी अगदी भारीची कटलरी असली तरी आणि बाहेर अगदी एक माळीकाम करणारी अगदी उघडधोबड कात्री असली तरी माझ्या दृष्टीने सगळं सारखंच. कारण ते मला त्याच्यात फरक पडत नाही पारमार्थिक सत्तेत. त्यामुळे ते पारमार्थिक सत्तेत भेद संपतो. आता शंकराचार्यांना अद्वैत समजून द्यायला या 3 सत्ता मांडाव्या लागल्या आणि त्यांनी ह्या सत्तात्रयाची स्थापना केली. कारण का ते म्हणाले नाही तर अद्वैताचा उकलच करता येणार नाही. अद्वैताच्या पातळीवर सगळं एक आहे एवढं म्हटल्यावर पुढचं वाक्यच बोलायला नको. मग हा व्यवहार चालला हे काय आहे आणि ह्या व्यवहारामध्ये असणारे जे भेद आहेत त्याला तुम्ही अद्वैताच्या तत्त्वज्ञानात बसवणार कुठे. म्हणून त्या 3 पातळ्या कराव्या लागल्या. आणि म्हणून आत्ता ते आपल्याला इथे सांगतात की इथे अंशेही ना पारमार्थ परी हा भेद व्यावहारिक. कोणता भेद की इथे तेल आहे, वात आहे आणि तरीसुद्धा पेटलेला ती ज्योत आहे. म्हणजे तसंच व्यवहारामध्ये गुरु आहे, शिष्य आहे, ते 2 वेगळे दिसत आहेत तरी त्या दोघांची एकत्रितपण आहे. म्हणजे शिष्यानी गुरुचा उपदेश घेऊन आपल्याला गुरुच्या चरणावरती समर्पित केलं आहे. हे आम्हाला व्यवहारात दिसतं की बा कल्याण स्वामींनी काही समर्थांना सोडून ते राहिलेच नाही, समर्थांच्या शिवाय ते राहू शकले. व्यावहारिक भेद आहे. म्हणजे समर्थांनी देह ठेवला त्यावेळी ते डोंगावला होते आणि समर्थांनी गडावरती देह ठेवला. आता तिथे देह ठेवला हे समर्थांना
सांगितलं जे समर्थांनी देह ठेवला आहे ही बातमी कल्याण स्वामींना सांगितली. त्यांचं निर्याण हे कल्याणांपर्यंत येऊ दिलं नाही, कारण त्यांना माहिती आहे की माझा देह जोपर्यंत समाधी स्थितीत म्हणजे त्या पुढे बांधलेली समाधी त्यांची स्मरणाची, तर ती त्या समाधीपर्यंत जात नाही तोपर्यंत जर कल्याणला कळलं तर तो माझ्या देहात देह मिसळून टाकले. मग त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांची जी पुढे जे काय औद्भदेयिक त्याच्यावर संस्कार आहेत ते केले, तेव्हा त्यांना डोंगरावला निरोप मिळाला. आता समर्थांच्या अस्थी आहेत, त्या अस्थी विसर्जन करण्याचा प्रसंग आला ना, तर त्यांनी सांगितलं अस्थी नाही विसर्जित करायच्या, कारण कुठेतरी लांब नेऊन विसर्जित कराव्या असं केशवस्वामींना वाटलं. म्हणून ते म्हणाले की आपण समर्थांच्या अस्थी अमुक एका ठिकाणी नेऊन विसर्जित करू. ते म्हणाले नाही इथेच ठेवा. म्हणून त्यांनी त्या डोंगावला आणून ठेवल्या. ते दरवर्षी म्हणायचे अहो आता जाऊन विसर्जित करू. किती वेळ दिवस अस्थी ठेवायची, राहू द्या राहू द्या असं करत समर्थांच्या पश्चात 18 वर्ष अस्थी काही त्यांनी त्या विसर्जितच करू दिल्या नाही. त्या मंदिरामध्ये त्या तुळशी वृंदावनामध्ये त्या अस्थी ठेवून दिल्या समर्थांच्या. आता ते केशवस्वामी म्हणाले हा असाच करतो कल्याण, किती वेळा म्हटलं तरी तो काय अस्थी विसर्जनाला मला घेऊन जाऊ देत नाही. आता त्याला न विचारताच मी अस्थी उचलतो. त्यांनी त्या अस्थी उचलल्या आणि कल्याण स्वामींनी सांगितलं आता आमच्या दोघांच्या अस्थी बरोबर घेऊन जा, मी आता देह ठेवतो. म्हणजे लौकिक आम्हाला काय वाटतं, आम्हाला लौकिक एवढंच वाटतं की कल्याण स्वामी हे समर्थांचे अनन्य शिष्य आहेत. व्यावहारिक पातळीवर एवढंच कळलं. प्रातिभासिक पातळीवरती आम्ही ग्रेड केले की कल्याण स्वामी समर्थांचे सगळ्यात जवळचे शिष्य, मग उद्धव स्वामी असे आपल्या आमच्या परीने आम्ही त्यांना अधिकार देऊन वरखाली उतरंडा लावली. व्यावहारिक पातळीवर सगळे शिष्य आहेत त्यांचे, पण समर्थांचा शिष्य कसा हे आम्हाला व्यवहाराच्या पातळीवर कळत नाही. व्यवहाराच्या पातळीवर म्हणजे जगाच्या ह्या आमच्या अज्ञानी बुद्धीच्या पातळीवर आमची जी जाण आहे ती जाण आम्हाला पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता या 3 सत्ता फार मुळात कळू देत नाही, आम्हाला कळत नाही. आता आम्ही सुद्धा व्यावहारिक सत्तेत सगळ्याचा उपयोग करत नाही असं नाही, पण व्यावहारिक सत्तेत आम्ही निर्लेप नाही. म्हणजे एका कार्यक्रमाकरता जर 4 लोकांच्याकडची भांडी गोळा केली की लागली, तुमची 10 ताटं द्या, आमची 20 ताटं द्या, तुमची 25 ताटं द्या, आणि आता ती वेगळी करताना आपलं 1 ताट नाही आलं तर पुन्हा ते 10 वेळा सगळी ताटं पाहिजे की आता आपली एवढी 10 ताटं आहेत, त्यांची 20 ताटं आहेत, त्यांची 25 ताटं आहेत. म्हणजे कुठे गेली. जर ह्याचा फक्त व्यावहारिक उपयोग आहे तर व्यावहारिक सत्य ठीक आहे, माझं ताट माझ्याकडे नाही दुसऱ्याकडे कोणाकडे तरी राहिलं आहे ना, कुणीतरी वापरतोय ना, ठीक आहे, असं नाही होत. ते माझं आहे ही व्यावहारिक सत्तेत पण उपाधी आहे. म्हणजे उपयोग त्याचा व्यावहारिकच आहे, एरवी आम्ही ती काढून सुद्धा पाहणार नाही, पण ते आमचं परत नाही आलं म्हणजे मग ते माझं आलं नाही. तसं ते प्रातिभासिक सत्तेचं आहे, तसंच पारमार्थिक सत्तेचं आहे. आम्हाला व्यवहारामध्ये सुद्धा पारमार्थिक सत्ता कळते की हा शिष्य गुरुशी समर्पित आहे हे आम्हाला कळतं, पण तरीसुद्धा आम्हाला खऱ्या अर्थाने वळत नाही. म्हणून त्यांनी आता इथे आपल्याला जे सांगितलं आहे ना ते असं सांगितलं आहे की म्हणाले हा गुरुपरी हा भेदू, गुरुशिष्य हा भेद उरे. कारण दिसतात 2 देहानी, व्यवहार वेगळे आहेत. गुरु सगळ्यांना उपदेश करतो, शिष्य करतो का? गुरु शिष्याला आज्ञा देतो, शिष्य फक्त त्याचं पालन करतो. असा सगळा व्यावहारिक भेद आहे. त्या दोघांच्याही व्यवहारामध्ये वर्तनामध्ये भेद आहे. परी हा भेदू व्यावहारिक अंशहीन पारमार्थिक. हा अंशतः सुद्धा पारमार्थिक नाही. आणि म्हणून आणि गुरु शिष्यांचे ते ऐक्य होणे आहे परमार्थी. पण ते परमार्थाच्या पातळीवरती ऐक्य भावाला आहे. आता हा व्यावहारिक भेद वेगळा दिसतो तेव्हा व्यावहारिक आहे. नंतर अंशहीन पारमार्थिक, ते दोघे वेगळे आहेत हे अंशतः सुद्धा खरं नाही आहे. म्हणजे ते कणभर सुद्धा पारमार्थिक पातळीवर टिकत नाहीत की ते दोघे वेगळे आहेत. व्यावहारिक पातळीवरचं जे वेगळेपण आहे ते पारमार्थिक पातळीवर टिकत नाही. आता आम्हाला जर आम्ही बघायला लागलो तर आपल्या असं लक्षात येतं की ह्या जगामध्ये आम्हाला सगळं ज्ञान भेसळीचं आहे. त्यामुळे आम्हाला या जगामध्ये पारमार्थिक पातळी पण दिसते भेसळीची, आम्हाला ह्या जगामध्ये व्यावहारिक पातळी पण दिसते भेसळीची. हां, आम्हाला सगळंच भेसळीमध्ये दिसतं, आम्ही अनुभवतो. आम्ही अगदी सगळं ते
एकरूपता काय आहे ही व्यावहारिक पातळीवरती आम्ही अनुभवतो. आम्हाला अगदी वाटतं, मनापासून वाटतं की नाही याच्यापेक्षा काही वेगळं नाही. नाहीतर आपल्याला सिनेमामध्ये, नाहीतर आपल्याला नाटकामध्ये, या व्यवहारामध्ये हे संभाषण ऐकायलाच मिळालं नसतं की आई म्हणते मी माझ्या मुलाशिवाय मी जिवंत राहूच शकणार नाही, पत्नी म्हणते माझ्या पतीशिवाय मी जिवंत राहूच शकणार नाही. म्हणजे परमार्थतः आम्ही एकच आहोत ही धारणा व्यवहारामध्ये बोलताना त्यात अंतर आहे. व्यवहारामध्ये ते अंतर आहे. आणि मग आपल्याला ते अंतर तुटलेलं केव्हा जाणवतं, जेव्हा आम्हाला दिसत नाही पण एक स्त्री सती जाते. ती जेव्हा सती जाते तेव्हा पतीचं निधन झालंय आणि पतीबरोबर ती सती जाते, तेव्हा आपल्याला कळतं की खरंच जे व्यवहारात बोलतात की एकाशिवाय एक राहू शकत नाही, तसं त्याचा देह आहे तोपर्यंतच ती राहिली आहे आणि त्याचा देह गेल्याबरोबर त्या देहाबरोबर ती निघून गेली आहे. म्हणजे लौकिकदृष्ट्या देहाबरोबर संपणं म्हणजे तिचं सतीजा. म्हणजे ही दृश्य जगतातला अनुभव दृश्याचाच आहे. त्यामुळे तिथपर्यंतचा आम्हाला समजला. आता त्यांची पुढे एकरूपता काय आहे का नाही आहे आम्हाला काही नाही कळणार आहे. परमार्थतः काय आहे याचा अधिकार आम्हाला इथे आमच्या आत्ताच्या ज्ञानात होऊ नाही शकत. आमची परमार्थतेची उडी एवढीच आहे की हे दोन जीव एकसारखे बरोबर गेले. देहाने आम्हाला जे प्रकट होतं ते जिथपर्यंत प्रकट होतं तेव्हा ते जेव्हा नष्ट झालं त्याही वेळी ते एकाच वेळी नष्ट झालं. याचा अर्थ ते दोन्ही एक आहे. म्हणून व्यवहारातली एकच लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की सगळं संमिश्र अनुभव आहे. आपला अनुभव हा निखळ नाही आहे, संमिश्र अनुभव आहे. आणि त्या संमिश्रणामधून आपण त्याला म्हणतो अंशहीना पारमार्थिक. आणि गुरुशिष्यांचे ते ऐक्य होणे आहे परमार्थी. पण प्रत्यक्ष परमार्थ स्थितीमध्ये मात्र त्यांचं ऐक्य झालेलं आहे. परी कापुराची ज्योतीत अवशिष्ट पाहण्या काही न उरत. या दृष्टांतात आलो तर आम्हाला काहीच वेगळं दिसत नाही. तैसा गुरु शिष्यामध्ये नुरत भेद ऐक्य झाल्यावरही तो त्यांच्यामध्ये भेद राहतच नाही, तो आम्हाला दिसत नाही. आता त्याचं उदाहरण आपण घेतलं तर नाथ महाराजांचं, जे आपण अनेक वेळा घेतलं की नाथ महाराज म्हणजे पैठण, औरंगाबाद जिल्ह्यात पैठण गावामध्ये आपलं रोज चालू आहे त्यांचं प्रवचन. आणि ते सकाळी पुराणावरती बोलत असत. सकाळचं पुराणावरचं प्रवचन हे नाही, मला नकोच. पुराणावरचं जे प्रवचन आहे त्या प्रवचनामध्ये त्यांच्या कधी हातापायाची हालचाल आहे, कधी त्यांच्या चेहऱ्यावर काही वेगळं एक्सप्रेशन आहे, असं कधीच नसे. शांतपणे त्यांना म्हणतच असत की गंगेच्या ओघासारखा त्यांचा वाणीचा प्रवाह आहे, शरीराची हालचाल नाही, चेहऱ्यावरती भाव बदलत, शांत बोलत असत. ते त्यांना शांतीब्रह्म हा किताबच दिलेला आहे. इतके कमाल ते शांत होते. पण त्या दिवशी त्यांच्या प्रवचनामध्ये सारखा ते आपल्या मांडीवरून हात फिरवत, मांडी चोळत होते. तर त्यांना लोकांना कळेना आज काय झालं नाथ महाराजांना. प्रवचन संपल्यावरती तो एक बसलेला श्रोता समोर आला आणि त्या श्रोत्यांनी सांगितलं की महाराज आज काय होतंय तुम्हाला पायाला. नाही म्हणाले काही नाही होत. मग तुम्ही आज म्हणाले सारखे तुमच्या मांडीवरून हात फिरवत होतात, चोळत होतात, काय झालं. काही नाही, काही. तो काय खनपटीला बसला. शेवटी त्यांना सांगावं लागलं की माझे गुरु काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेत होते. दर्शन घेत असताना त्यांचं जे उत्तरीय वस्त्र आहे अंगावरचं, ते वस्त्र तिथल्या समईवर पडलं आणि त्यांनी पेट घेतला आणि ते पेटलं, ते खाली पडलं मांडीवरती, त्यांच्या धोत्रावरती. तर त्यांच्या धोत्राला ती आच लागली तर त्यांना भाजेल, कारण ते पेटलेलं त्यांना कळलंच नाही. ते वरून खाली पडलेलं, कारण वाकले ते मागचं वस्त्र पुढे पडलं आणि त्यांच्या पायावर पडलं, कळलं नाही, मांडीवरती पडलं. आता मांडीला भाजेल तर ते म्हणाले मी त्यांचं वस्त्र विझवत होतो. आता कुठे आहे ते? पैठणमध्ये. गुरु कुठे आहेत तिथे? म्हणजे या जगामध्ये इतक्या लांबवर असून सुद्धा अभेदभावाने राहता येतं हे आम्हाला कळत नाही, पण हे त्यांना कळत आहे. म्हणजे गुरु आणि शिष्य देहात आहेत पण त्यांच्यातला अभेद तसाच आहे. म्हणजे इथे दृष्टांतात काय सांगितलं? कापूर आम्हाला दिसतोय, ज्योत आम्हाला दिसतीये, पण त्यांच्यातला अभेद आहे, काही शिल्लक राहत नाही हे आम्हाला कळतं. म्हणजे असं अद्वैत असू शकतं. दृष्टांत आता इतपतच दाखवता येणार, असा काही
100% सत्य दृष्टांत काही दाखवता येत नाही. म्हणून ते म्हणतात तया दोहो परस्परे होयना जव मेळ हैरे तव दोहीचेही सरे सरिसेची. मेळ हैरे संबंध, मेळ, संयोग अशा अर्थाने घेतलेले. तव दोहीचेही सरे सरिसेची. आता त्या वरच्या चोळीचं पुढे स्पष्टीकरण आहे, आपण ते घेऊन टाकू. कापूर आणि अग्नीचा संबंध होता साचा. तया दोहो परस्परे होयना जव मेळ हैरे नाश होय दोघांचा सरिसाच. जेव्हा ते दोन्ही बरोबर येतात तेव्हा दोघेही संपतात. म्हणजे गुरु शिष्य भेटता क्षणी गुरु शिष्य भेद जाऊनी समरस होती एकपणी सच्चिदानंद रूपात. म्हणजे शिष्याला कोणता अधिकार मिळालाय? तोच जो गुरुला मिळाला. गुरु सच्चिदानंद रूपात आहेत, शिष्य पण सच्चिदानंद रूपात आहेत. म्हणून त्यांनी सांगितले आम्हा फळले हे पाये ऐसी या दशा. म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने ही स्वरूप स्थिती आम्हाला प्राप्त झाली आहे. म्हणजे आम्ही सच्चिदानंद भावाला प्राप्त झालो आहोत. तेवी देखे ना मी ययाते तव गेले वंद्य वंदिते चेईलिया कांते स्वप्नीचे जेवी. आता म्हणाले तेवी देखो ना मी ययाते, मी देखे ना मी ययाते. मी म्हणाले आता काही पाहू शकत नाही. तव गेले वंद्य वंदिते म्हणजे आता वेगळेपणाने पाहणं म्हणजे द्रष्टेपण. माझं जे पाहणेपण आहे, द्रष्टेपण आहे ते संपलं. माझं द्रष्टेपण कुठपर्यंत आहे? जिथपर्यंत मला उपाधी आहे. माझी उपाधी संपली आहे. त्यामुळे वेगळं द्रष्टेपण माझ्या ठिकाणचं जे आहे ते राहिलं नाही. आता मग काय झालं? चेईलिया कांते स्वप्नीचे जेवी. आता इथे त्यांनी म्हटले मी पाहता श्री गुरुचं वंद्य वंद्यकत्व झाले नामशेष. पाहता म्हणजे आता द्रष्टाभावानी नाही, एकरूप. जेवी स्वप्नीच्या कांत कामिनीस नाश जागे झाल्यावरी. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये एखाद्या विरहिणीला तिच्या पतीचं दर्शन होतं, ती डोळे उघडते, उघडले तर काय तिला काही तो पुन्हा दिसत नाही, कळतं की अरे आपल्याला हे स्वप्नात पाहिलेलं होतं. तसं गुरु माझ्यापासून भिन्न आहेत आणि मी त्यांचं शिष्यत्व पत्करून त्यांची सेवा उपासना जे काही माझा जो भाव आहे तो भाव मी प्रकट करत राहावा असं जे मला वाटलं आहे ती स्थिती आता राहिली नाही आहे. आता ते आणि मी यांच्यामध्ये कुठलाच भेद राहिलाच नाही. आम्ही एकच झालो. म्हणजे सद्गुरूची गाठ पडता द्वैत भाव गेला सर्वथा. मी तूपणाची वार्ता उरलीच नाही. जोवरी गाठी अज्ञान. आता आपण मगापासून जे म्हणतोय ते जोपर्यंत अविद्येची उपाधी आहे तोपर्यंतच. जोवरी गाठी अज्ञान तोवरीच राहे द्वैत भान. तोपर्यंतच द्वैताचं आपल्या ठिकाणी व्यवहार आहे. आपण एक असून हेच लक्षण अज्ञानाचे. आपण एकच आहोत, अद्वैतात आहोत, पण अज्ञानाने आमचा द्वैत भाव सुटत नाही. पहा कांत आणि कामिनी आपणची झाला स्वप्नी तोच जागा होता क्षणी आपला आपण एकटा. त्याच्या तेव्हाच लक्षात येतं. तसं पुढे आता त्यांनी म्हटलंय किंबहुना या भाखा. भाखा म्हणजे भाषण. द्वैताचा जेथे आता इथे उपखा लिहिलेले आहे आणि इथे उपरवा असा शब्द निघतो तो. आता हा शब्द बहुतेक चुकलेला आहे असं मला वाटतं, पण लिहिला गेलाय उपखा. हां, आणि इथे हा उपखा पण नाही आहे. म्हणजे समजा र आणि वा जवळ आला असला तर, पण हा उफरवा आहे. म्हणजे उफरवा म्हणजे नाश किंवा कमीपणा असा त्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये. किंबहुना या भाखा द्वैताचा जेथे उफरवा फेडोनिया स्वसखा श्री गुरु वंदिला. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं इथे की आता इथे जी आता खालचं घेऊन पुन्हा वरचं घेऊ आपण. किंबहुना म्हणजे फार काय असं त्यांनी खाली वापरलंय. इया भाखा म्हणजे ह्या भाषणात किंवा त्यांनी खाली भाषेत असा शब्द वापरलाय. किंबहुना इया भाखा किंबहुना ज्या भाषेत द्वैत इथपर्यंत ती ओवी घ्यायची ओढून. फार काय मी तुम्हाला आता सांगतो, हे मागे सगळं बोललो तर फार काय. आता ज्या भाषेत द्वैत, कारण द्वैताशिवाय भाषाच नाही ना, शब्द आलाच ना त्याच्यामध्ये. त्या भाषेप्रत म्या आता इतके स्वानुभवे सारून
खचित. आता इथे म्या स्वानुभवे सारून कुणाला सारलं बाजूला? त्या भाषेप्रत. म्हणजे आता अर्थ कसा घ्यायचा? फार काय, किंबहुनाचा अर्थ फार काय, ज्या भाषेत द्वैत, ज्या भाषेमुळे, ज्या भाषणामुळे, ज्या बोलण्यामुळे द्वैत येतं, त्या भाषेला, त्या भाषेप्रत म्हणजे त्या भाषेला मी स्वानुभवानी दूर केलं. खचितच म्हणजे खरोखर, म्हणजे निश्चितच मी ती भाषाच दूर केली. वंदिला श्री गुरु मत्सखा. आणि काय केलं? तर माझ्या गुरुला मी वंदन केलं. म्हणजे गुरु शिष्य हे द्वैत सरले. द्वैताचा जेथे उफरवा, उफरवा म्हणजे नाश, त्यांनी जे अर्थ दिलेत ना आपल्याला, नाश किंवा कमीपणा, त्या ठिकाणी द्वैताचा कमीपणा संपलाच. ते द्वैताचा जेथे उफरवा नाश झाला किंवा द्वैतानी येणारं अद्वैताचं कमीपण नष्ट झालं. आता ते पुढे म्हणतात की म्हणजे गुरु शिष्य हे द्वैत सरले, म्हणजे ते दूर झालं. स्वानुभवे ऐक्यते पावले. कशामुळे मी ऐक्याला पावलो? तर स्वानुभवानी ऐक्याला पावलो. आणि त्या ऐक्य स्थितीला केले वंदन ज्याचे त्यानेची. आता त्या स्थितीमध्ये काय वंदन व्हायचं आहे? ज्याचं त्यांनीच केलं, म्हणजे दोघेही एकसारखेच आहेत आणि ते त्या आत्म्याने आत्म्याला वंदन करावं असं काहीतरी ते स्वरूप आहे. त्या ऐक्य स्थितीत केले वंदन ज्याचे त्यानेची. आता वंदन करावया दुसरा पाहिजे ते ठाया. म्हणजे वंद्य असल्या वाचुनिया वंदन तेथे होणे नसे. ऐक्यपणा लागून मुळी नसे द्वैतभान. ऐशा स्थितीत वंदन घडले ते येते, नाही घडेल पाहिजे, इथे घडले झालंय. घडेल ते कैशा रीती. अशा ऐक्य स्थितीत ते कसं घडेल? परी हे ऐक्य अघटित द्वैत भाव विवर्जित. ऐक्य असूनिया प्रचित येते गुरु शिष्य भावाची. आता पुन्हा त्याच्या पुढे आम्हाला सांगितलं की आता तेवढे त्या दोघांच्यात भेद नाही, दोघे एकमेकांपासून दूर नाही, कुणी कुणाला वंदन करावं, कुणी कुणाचं वंदन घ्यावं ही स्थिती राहिली नाही. असं सगळं जरी असलं तरी सुद्धा गुरु शिष्य भावाची प्रचिती येते. म्हणजे व्यवहारामध्ये किंवा जगामध्ये किंवा त्यांच्यामध्ये कसं येते? म्हणजे ह्या जगामध्ये आम्हाला येणारी जी प्रचिती आहे ती ते इतके एक असून सुद्धा आम्हाला कसं दिसू शकतं, कसं जाणं? म्हणजे आपण म्हणून याला काही अर्थच नाही, मग ही दोन शरीर तरी कशा करता दिसत आहेत जर सगळं आत एकच आहे तर त्यांनी त्याला दृष्टांत दिलाय. फेडोनिया स्वसखा श्री गुरु वंदिला. ते पुढे आहे. तर आता इथे ते सांगतायत की हे द्वैतभाव विवर्जित ऐक्य असून या द्वैतभाव नसताना त्यांच्या ठिकाणचं जे ऐक्य आहे त्या ऐक्याची सुद्धा आम्हाला प्रचिती येते. म्हणजे कशाची प्रचिती घ्यायची? आता द्वैताची पण प्रचिती घ्यायची आहे आणि तिथंच अद्वैताची प्रचिती. कारण अद्वैताच्याच पार्श्वभूमीवर तिथे द्वैत दिसायचं, म्हणजे एका स्थानावर दोन गोष्टी दिसायच्या. त्याला आता आम्हाला समजेल असा एक त्यांनी दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत काय आहे? मृगजलाचे ठिकाणी जलाचा अभाव असूनही, मृगजळाच्या ठिकाणी नेत्रा लागी दिसते पाणी न दिसणे खोटे नसे. म्हणजे आता दोन गोष्टी झाल्या. इथे जल नाही तरी पण जल आहे असं दिसतं. म्हणतात ना त्यांनी मृगजलाचे ठिकाणी जलाचा अभाव असूनही, इथे नाहीच आहे तरी पण काय होतं? नेत्रा लागी दिसते पाणी, आम्हाला लांबून दिसतं पाणी आहे म्हणून, पण न दिसणे खोटे नसे. तिथे पाणी नाही हे पण खोटं नाहीच आहे, पण दिसत असं तरी तिथे पाणी नाहीच आहे. म्हणजे तिथे पाणी नसताना सुद्धा पाणी आहे असं दिसतं आहे. म्हणजे जल दिसण्याचा दिसणेपणा आणि जल नाही ही भावना मृगजलाच्या ठाई जाणा दोन्ही खऱ्या ठरतात, दोन्ही खरे आहेत. तर म्हणून येथे दिसणे पण जलाचे, जला वाचून असाचे. म्हणजे जल आहे हे जला वाचून दिसतं. म्हणजे यांच्यात अद्वैत आहे तरी सुद्धा इथे द्वैत दिसतं. हे दोन आम्हाला दिसतात. तेवी शिष्यत्व शिष्याचे शिष्यपण जाऊन टिके येत. आणि त्यामुळे त्याचं शिष्य पण राहिलेलं नाही, पण व्यवहाराच्या पातळीवरती तो शिष्यपणाने वावरतो. आता हे पुन्हा तत्वज्ञान कुठे येतं? हे पुन्हा शंकराचार्यांचा अद्वैतवादच आहे. आणि शंकराचार्यांच्या अद्वैतवादात
आता हे काय स्पष्ट करतायत, आता हे असं स्पष्ट करतायत की जीवनामध्ये समजा आपण धरून चालू की एक गुरु आहे की जे गुरु केवळ समाजाचा उद्धार करण्याकरता आलेले आहेत आणि आपल्या ठिकाणी शिष्यांना स्वीकारून त्या सगळ्या शिष्यांचं एक म्हणजे अधिकार परत्वे त्यांना आपल्याशी एकरूप करून देत आहे. असा त्यांच्या शिष्य संप्रदायातला एक शिष्य असा आहे की जो त्यांच्याशी एकरूप झाला. आता तो शिष्य त्यांच्याशी एकरूप झाला. आता त्याला त्यांनी काय केलं, गुरुपणा दे शिष्याला, अनन्य झाल्यावरती ज्योतिष मिळाल्या ज्योती, ते दोन्ही एकमेकांशी मिळालेले आहेत. तो अनन्य भावानी शरण आलाय. त्याला आपलाच आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ जया लागी. आता त्यांच्यासारखा तो झालाय. आता तो झाल्यानंतर आता त्याच्या या देहाचं प्रयोजन काय? कारण आता आमच्यासारख्या पांचभौतिक देहाचं प्रयोजन कुठपर्यंत, जिथपर्यंत कर्माचं फळ भोगायचं आहे तिथपर्यंत. आता झालं सगळं भोगून, मग आता हा देह का? आता अद्वैतामध्ये त्यांना उत्तर द्यायला पाहिजे की आता अद्वैत भावाने एकरूप झाला तर आता हा जो भोगाचा देह आहे हा देह का शिल्लक राहिला? हा देह नको शिल्लक राहिला. आता मग तो नाही राहिला, तो काय राहतो शिल्लक? त्याचं उत्तर जीवनमुक्त आहे की हे सगळं भोगून संपलं तरी सुद्धा ह्या देहाचं म्हणून जर काही प्रारब्ध शिल्लक असेल, तर हा देह ज्या करता जन्माला आला त्याचं प्रारब्ध शिल्लक असेल, तर ते प्रारब्ध कसं राहतं? तर ते प्रारब्ध त्या देहामध्ये राहतं. देहामध्ये राहतं म्हणजे तो देह त्या प्रारब्धाच्या अधीन आहे. आणि अधीन आहे असं म्हणावंच लागतं, कारण त्या प्रारब्धाप्रमाणे नाक डोळे देह सगळं काय जे आहे प्रकृतीची आस्था म्हणजे अनास्था, काय जी गुण आहेत स्वभावामध्ये किंवा लागणारी दुखणी किंवा होणारे त्रास, हे सगळं जे काही आहे ते त्या पंचभूताशी निगडीत आहे. ते सगळं तर त्या देहामध्ये आहेच आहे. आता तो देह कुठपर्यंत राहतो? जिथपर्यंत त्याच्या ठिकाणी प्रारब्धाची रेखा म्हणजे काल आहे तिथपर्यंत. त्याला ज्या काळापर्यंत जगायचं आहे तिथपर्यंत तो राहतो. म्हणजे तो त्या काळापर्यंत जिवंत आहे. म्हणजे आम्हाला ह्या जगामध्ये भगवंतानी हा जो एक अधिकार प्राप्त झाला या जीवनामध्ये अभ्यास करून, अशा व्यक्तीला आमच्या पुढे जिवंत का ठेवलं? कारण त्यांनी सांगितलं हा जीवनमुक्त का? नाहीतर लोकांना कळणारच नाही की मनुष्य मुक्त झाला आणि तो असतो म्हणजे असा असतो, मुक्त मनुष्य असा असतो हे आम्हाला कळणार नाही. म्हणून जीवनमुक्त आला. म्हणजे ही जीवनमुक्त ही संकल्पना किंवा प्राप्त झालेला त्या अवस्थेला तो पुन्हा जिवंत कशा करता? तर तो जिवंत एवढ्याच करता की लोकांना बघायला मिळावं की हे कसं असतं. आणि म्हणून भगवंतानी जसं गीतेत म्हटलंय ना की हा, आणि त्यांनी म्हटलंय की हा मनुष्य मी लोकांना दाखवण्याकरता मी हे सगळं ह्या सृष्टीचं चक्र प्रवर्तित केलेलं आहे. आणि हे निर्माण केलेलं सृष्टीचं चक्र आहे. या चक्रामध्ये आता आमच्यासारखा मानव आहे की आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला जर भगवंतानी आचारधर्म घालून दिला नाही, आम्हाला जर भगवंतानी हे तत्त्वज्ञान समोर वाचायला दिलं नसतं तर आम्हाला काय कळलं असतं? आता ह्या तत्त्वज्ञानाची ओळख आम्ही या देशात आहोत. या देशामध्ये हे ग्रंथ उपलब्ध आहेत. ह्याच्या अनुभवाने संपन्न लोक इथे आहेत. म्हणून आम्हाला याचं महात्म्य कळतं आहे. आणि असं नसतं आणि आम्ही परदेशात असतो आणि त्या लोकांना बिचाऱ्यांना काय जी थोडीफार त्यांनी त्यांच्या मनाने धारणा केलेली आहे तेवढीच धारणा त्यांना राहिली असती किंवा तेवढीच समज त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहिली असती. कारण त्यांना तेवढंच एक्सपोजर आहे, त्यांना तेवढंच या विषयाविषयी माहिती आहे. तर भगवंत म्हणतो अरे मी तुमच्याकरता हे सगळं उकल करून समोर ठेवलं आहे. का ठेवलं आहे? कारण तुम्हाला हे कळलं पाहिजे म्हणून. तर म्हणून अद्वैतसुद्धा असंच म्हणतं की ही सगळी माणसं म्हणजे प्राप्त झाल्यानंतर अद्वैताला आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करून झाल्यावर का जिवंत राहतात? आणि ते राहतात त्यांना काय म्हणतात? ते जिवंत आहेत पण मुक्त आहेत. म्हणून ते जीवनमुक्त आहेत. आणि ते कुणाकरता भगवंतानी ठेवले? कारण शेवटी भगवंत ठरवणार आहे की मुक्त झाल्यानंतर त्यांना ठेवायचं आहे का नाही ठेवायचं आहे. भगवंतांनी त्याची व्यवस्था केली असती की नाही, देह सोडून निघून गेले असते. तर म्हणाले भगवंत त्यांना का ठेवतो? कारण आम्हाला समजावं म्हणून, आम्हाला श्रेष्ठ पुरुष कसे असतात ते कळावं म्हणून भगवंत त्यांना आमच्यासमोर ठेवतो.
तर आता इथे आपल्याला विषय काय आहे, इथे आपल्याला एवढंच बघायचं आहे की जे त्यांनी म्हटलं आहे की मृगजळाच्या ठिकाणी हे जसं दिसतं तसंच जला वाचून साचे तेवी शिष्यत्व शिष्याचे. आता येथे दिसणे पण जलाचे, जला वाचूनही साचे, ते जल दिसतं आहे पण ते जलाशिवाय दिसतं. तसं शिष्याच्या ठिकाणी शिष्यत्व आहे पण शिष्य म्हणून तो नाहीच आहे वेगळा. म्हणजे त्याचं शिष्यत्व संपलं आहे तरी त्याच्या ठिकाणी आम्हाला शिष्यत्व भासमान होत आहे. आता इथे म्हणून आता इथे पुढे काय झालं, तेथे शिष्यत्व शिष्याचे शिष्यपण जाऊन टिके येतं. एवंच दिसणे तेही भासमान, जे दिसतं आहे तेही भासमान आहे, ते बी वंदन तेही भासमान. मग आता शिष्य जो आहे तो गुरुला जे वंदन करतोय तेही भासमान. शोधिता ते ऐक्यपण विरोध कोठे न राहिला. आता आम्ही जर त्यांच्यात ऐक्य काय आहे हे बघायला गेलो तर आम्हाला त्यांच्यात विरोध काही आहे, म्हणजे वेगळेपण काही आहे हे आम्हाला बघायला मिळत नाही. म्हणजे जो ते पुढे त्या आपल्या ह्याच्यामध्ये इथेच पुढे आहे, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, की हे द्वैताची दशा आहे. हे अंगण, हे जग जे आहे, जग म्हणजे हे अंगण आहे, या अंगणामध्ये द्वैताची दशा आहे. या द्वैताच्या दशेमध्ये हा शिष्य आहे, हा गुरु आहे. आता आम्हाला दिसतं आहे, आत्ता ह्या क्षणी आपण पाहतो आहोत तो शिष्य गुरुशी संपूर्णपणे एकरूप झालेला आहे. असा एकरूप झालेला शिष्य गुरुच्या सेवेत राहिलेला आहे. तो रोज गुरुला वंदन करतोय, गुरुच्या बरोबर जातोय, गुरुला खाऊ घालतोय, पिऊ घालतोय, हे सगळं त्याचं चालू आहे. हे सगळं असताना सुद्धा तो त्याच्याशी एकरूप आहे. आता हे कसं काय? आता जो जो ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ह्या दोन वेगळ्या गोष्टी जो जो आम्ही पाहत जाऊ, म्हणजे त्यांचं म्हणणं असं की जो जो त्याचं विश्लेषण करत जाऊ तो तो विश्लेषण कुठे जाऊन पोचतं? अद्वैताशी. म्हणजे जो जो दूण, म्हणजे जो जो त्या द्वैताची दूण काढू तो तो आम्हाला जे प्रकट होतं ते अद्वैत. म्हणजे जसं सायन्समध्ये बघा की आपण एक वस्तू पाहत गेलो, या वस्तूच्या मागे काय आहे, या वस्तूच्या मागे हा धातू आहे, ह्या धातूच्या मागे काय आहे, ॲटम्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, हे सगळं काढत चाललो. ह्याच्या मागे काय आहे, न्यूट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, काढत चाललो. असं करत करत शेवटी आमच्या असं लक्षात आलं की या प्रत्येकाच्या मागे एकच काही असं एनर्जी युनिट आहे की जे सगळ्यांनाच समान आहे. म्हणजे अद्वैत तिथे आहे. म्हणजे आम्ही जो जो व्यवहाराच्या पातळीवरती शाखोपशाखांच्या मधून त्याला जाणण्याचा प्रयत्न करत जाऊ तो तो आमच्या लक्षात एकच गोष्ट येते की शेवटी मुळाशी एकच आहे, त्या एकाशिवाय दुसरं काही नाही आहे. आणि ते एक जे आहे ते एक आम्हाला खाली विस्तारत चाललो तो द्वैताचा मोठा पसारा आहे, आणि त्या मोठ्या पसाऱ्यातून द्वैताच्या उलट्या मार्गाने चाललो तर आम्ही अद्वैताकडे जाऊ. म्हणून ते म्हणतात जो जो त्यातला विरोध शोधायला जाऊ, विरोध म्हणजे एकमेकांपासूनचं वेगळेपण, तो तो आमच्या लक्षात काय येतं? शोधिता ते ऐक्यपण विरोध कोठे न राहिला. म्हणून म्हणाले ते वंदन तेही भासमान, शोधिता ते ऐक्यपण. आम्ही जर शोधतच निघालो की ते दोन नेमके एक आहेत म्हणजे काय? आपण म्हणू ना की शिष्यानी गुरुला वंदन केलं आणि गुरु म्हणाला तुमच्या चरणी माझं सगळं जीवन समर्पित आहे, असं शिष्य म्हणाला म्हणजे काय? असं आम्ही जर शोधायला लागलो तर ते म्हणतात त्याच्यात कुठेच विरोध आहे हे शिल्लकच राहणार नाही. याच्या सख्याची नवलाई अंगी एकपण रूप नाही, आणि गुरु शिष्य दुवाळीही पवाडू केला. म्हणजे आता याच्या सख्याची म्हणजे या सद्गुरूंचं जे सख्य आहे त्या सख्याची नवाई म्हणजे नवलाई अशी आहे की अंगी एकरूपपण नाही, त्याच्या ठिकाणी एकपण रूप नाही. चुकून म्हटलं, एकरूपपण नाही, एकपण रूप नाही. म्हणजे आम्ही दोघे एक आहोत हे रूपाला येत नाही, म्हणजे दृश्य दिसत नाही. म्हणजे गुरु गुरुपणाने राहिलेला आहे, शिष्य शिष्यपणाने राहिलेला आहे. आणि गुरु शिष्य दुवाळी, आणि गुरु आणि शिष्य हे द्वैतपणामध्ये राहतात. हा पवाडू केला. त्यांची विशेष ख्याती कशी आहे तर ख्याती अशी आहे की म्हणायला ते एक आहे, त्या एकपणाच्या मध्ये भेद येत नाही,
परंतु दिसायला मात्र ते द्वैतपणामध्ये दिसतातच आहेत. आणि आपल्याला कोणत्याही प्रकाराने ह्या लौकिकातल्या दृश्याची ते बाधा होऊ देत नाहीत. म्हणजे ते आम्हाला एकपणानेही दिसत नाहीत, ते रूप म्हणून एकत्रही दिसत नाहीत किंवा वेगळेही दिसत नाहीत. म्हणजे आमचं हृदय एक आहे असं म्हणायला काय दिसतं आम्हाला? काही दिसत नाही. म्हणजे त्याचं एकपण म्हणजे दोघे पूर्ण एक आहेत हे बघायला आम्हाला दुसरं काही दिसत नाही. पण त्यांच्या एकपणाला या द्वैतात राहून बाधा येत नाही, त्यांच्या भिन्न रूपाला द्वैतात राहून बाधा येत नाही. म्हणून ते म्हणतात सद्गुरूच्या सख्याची का नवलाई सांगुसाची, रूप आणि एकपणाची बाधा न आपण होऊ देती. ते स्वतःच या दोघांची बाधा होऊ देत नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्यांचा जो व्यवहार आहे तो मी एकटा आहे असं म्हणायला आधी द्वैत असावं लागतं. ते अद्वैतातच आहे, त्यामुळे मी एकटा आहे असं ते म्हणत नाहीत. असा त्यांच्याकडे व्यवहार दिसत नाही. तसंच रूप म्हणजे प्रत्यक्ष नाम आहे, रूप आहे, प्रकट आहे, त्याची भीत एकदा नाम आणि रूप आलं की द्वैत आलं. कारण नाम आणि रूप धरलं की वेगळेपण आलं ना, की मग तो आता त्या रूपात आला की तो त्याच्यामुळे रूपापासून दूर गेला. तसेही राहत नाहीत. म्हणजे आपलं एकपणही सोडत नाही आणि रूपात असून सुद्धा ते रूपपणाची बाधा लावून घेत नाही. कारण रूपात आहेतच, दिसतातच आहेत ते आम्हाला, ते दोघेही जण दिसत आहेत, पण त्या रूपाचीही बाधा लावून घेत नाहीत. आणि त्याचबरोबर ते जे एकपण आहे, माझं जे अद्वैतपण आहे, त्या अद्वैतपणालाही कुठे बाधा येत नाही रूपात असून. म्हणजे दोन बरोबर एकमेकांच्या उलट वापरले. लक्षात आलं ना आपल्या, की आपण एकरूप म्हणतो आहोत, एकपण म्हणतो आहोत, तेव्हा एकपण म्हणजे अद्वैत, अद्वैताला बाधा येत नाही जरी ते रूपात दिसत आहेत तरी. हां, आता जरी ते अद्वैतात आहेत तरी सुद्धा त्यांच्या रूपाला बाधा येत नाही, हा एक भाग झाला. आणि रूप म्हणून व्यवहार करत असले तरी सुद्धा त्यांचं अद्वैत सुटत नाही. म्हणजे व्यवहार रूप म्हणूनच करतात. रूप म्हणून काय खातात, पितात, जेवतात, आंघोळ करतात, सगळं करतात, आपल्यासारखाच व्यवहार करतात. म्हणजे रूपात्मक व्यवहार करून सुद्धा रूपाची बाधा त्यांना होत नाही, ते रूपाच्या बाधेत अडकत नाहीत. म्हणजे जेवलं खाल्लं तरी त्यांना फरक पडत नाही, आंघोळ केली तरी फरक पडत नाही. म्हणजे आमच्यासारखं प्रत्येक कर्म करत राहिले तरी ते कर्म त्यांना बाधित होतच नाही. जरी आमच्यासारखं नामरूपात्मक सृष्टीसारखा व्यवहार करत राहिले तरी अद्वैत सुटत नाही. आणि अद्वैतामध्ये राहिले तरी सुद्धा त्यांचं रूप प्रकट होत नाही असं नाही, ते रूपात प्रकट होतात. म्हणजे ते रूपात दिसतातच आहेत. म्हणजे कुठल्याही बाजूनी तुम्ही बघा, ते म्हणतात त्यांचं अद्वैत कायम आहे, तसं त्यांचं रूपही तुम्हाला दिसणारं कायम आहे. आणि म्हणून आणि गुरु शिष्य दुवाळी ही, आणि म्हणाले दुवाळी द्वैतपण हा पवाडू केला म्हणजे गुरु शिष्य रूपानीच वाढवला. पवाडू म्हणजे पराक्रम केला. काय पराक्रम केला त्यांनी इथे? तर म्हणाले गुरु आणि शिष्य हा द्वैत म्हणजे दोघांचं मोठे, हा द्वैतपणाचा म्हणजे पवाडू केला, म्हणजे त्याचा मोठा पराक्रम सोहळा केला. की असा मोठा काय म्हणूया आपण त्याला, की ही जोडी किती प्रसिद्ध आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद आपल्याला 50 वेळा वाचायला आवडतं, की कसं रामकृष्णांनी केलं, कसं विवेकानंदांनी केलं. आणि त्या जोडीने ह्या जगाला केवढं तरी मोठं मार्गदर्शन केलं. समर्थ आणि कल्याण केवढं तरी मार्गदर्शन केलं. समर्थ आणि शिवाजी महाराज केवढं तरी मोठं मार्गदर्शन केलं. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन गुरु शिष्य जोडी आहे, केवढं तरी तत्वज्ञान पुढे ठेवलं. म्हणजे आहेत एकच, रूपाची भिन्नता दाखवतायत परंतु भिन्न रूपाचे नाहीच आहेत, ते आत एकच आहेत. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी लौकिकामध्ये मात्र भले कोणत्याही बाजूनी तुम्ही त्यांचं अद्वैत सिद्ध करत गेलात तरी सुद्धा लौकिकात द्वैताचं कौतुक काही त्यांनी कमी नाही दाखवलं. म्हणजे जसा परमात्मा निर्गुण निराकार आहे म्हणतो, पण परमात्म्याचे सगुण साकार रूपाचे सोहळे काय कमी आहेत आणि कौतुक काय कमी आहेत? करतोच आहे आपण, आपल्याला त्याच्यात आनंदच आहे.
त्याच्या सगळ्या कार्याचा, त्याच्या चरित्राचा, त्याच्या अवताराचा, देव कोणत्या कोणत्या रूपामध्ये प्रकट होतो, त्या सगळ्याचा आपल्याला एक आनंदच आहे. आता सध्या चालूच आहे ना आपली सिरियल खंडेरायांची. हां, की केवढं तरी ते चरित्र लोकांच्या मध्ये आवडीचं झालेलं आहे की लोक त्याच्याकरता. आताच परवाची खंडेनवमी किती खंडेनवमी काय म्हणते आता, खंडोबाचं नवरात्र किती सुंदर केलं लोकांनी आता आपापल्या घरी, त्या बघून बघून की त्यांना वाटलं आपल्याही घरी आता अगदी खंडोबाच्या नवरात्राचे म्हणजे चंपाषष्ठीला अगदी भरीत रोडगा आवर्जून केला पाहिजे, देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे, नवीन कपडे घात. म्हणजे हा प्रभाव आहे, हा त्याचा जो पवाडू म्हणजे त्याचा जो महिमा आहे, तर तो महिमा आहे त्याचा. तर तो कसा प्रकट करतात म्हणजे ते द्वैताचा महिमा प्रकट करायलाही कुठे कमी पडत नाही आणि आपल्या अद्वैतालाही कुठे बाधा आणत नाही. हां, हे त्याच्या मागचं सूत्र. सद्गुरूच्या सख्याची कानवलाई सांगुसाची, रूप आणि एकपणाची बाधानं आपण होऊ देती. दोघांची नाही, रूपाची पण नाही, अद्वैताची. म्हणजे तुम्ही अद्वैताच्या पातळीवरून रूपाकडे पाहिलं तरी दोष येणार नाही आणि रूपाच्या पातळीवरून अद्वैत पाहिलं तरी दोष येणार नाही. म्हणजे बघूच शकता. म्हणजे लौकिकात जेव्हा रूप किंवा द्वैत दाखवतात तेव्हा अनुभव अद्वैताचा येतच राहतो. अद्वैताच्या भूमिकेमधून पाहत गेलात तर त्या रूपाचे, त्या सगुणाचे अनुभव घेतात. भूमिका कोणतीही ठेवा तेव्हा त्याच्यात त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना या दोन्ही स्तरावर फरक पडत नाही. समजून घ्यायला आम्ही इकडून इकडे समजतो का इकडून इकडे समजतो, एवढा आमचा समजण्यातला फरक आहे. आणि द्वैताचा तर सोहळा गुरु शिष्यपणे वाढविला, ऐशी सद्गुरूची अगाध लीला वानावया अगम्य. आणि केवढं करून घेतलं माझ्याकडून. ते म्हणतात आधी ज्ञानेश्वरी लिहायला लावली, आपल्या स्वतःची आज्ञा म्हणून गीतेवर भाष्य लिही सांगितलं, आणि आता तू तुझ्या इच्छेने तू स्वतंत्र काही निर्माण कर म्हणून अमृतानुभव लिहायला सांगितला. हे जे काही करायला लावलं हे सगळे गुरुची लीला आहे आणि त्यांनी द्वैतभावानी करून घेतली. म्हणजे ही काही मी करतोय का, पुन्हा त्याच्यात सांगणं असं आहे की हा पवाड केला, हा जो पराक्रम आहे हा सद्गुरूचा आहे. ते ज्ञानेश्वरी त्यांनीच लिहिली आहे, पण लोकांना काय वाटतं ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे. म्हणजे त्यांनी अमृतानुभव तेच लिहित आहेत, पण लोकांना वाटतं हा शिष्य लिहितोय असं. आणि म्हणून शिष्याचं शिष्य पण ठेवून आता लिहिण्याची गंमत कशी आहे पुन्हा पहा, की माऊलीने पण आपलं शिष्य पण कायम राखलंय आणि सद्गुरूंचा मान केलाय की प्रत्येक वेळी आता तुम्ही सांगा, तुम्ही आज्ञा करा, तुमच्या आज्ञेने मी बोलतो, बरं बरं तुम्ही ऐका, मी खूप बोललो का, चला सोडून द्या, आता मी मूळ विषय बोलतो, असं म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये इतक्या वेळा त्यांचं मोठेपण त्यांनी प्रकट केलंय. इथे फक्त कसं गुरुचं महात्म्य आहे आणि मी काय अनुभवतोय हेही त्यांनी त्याच पातळीवरती प्रकट केलंय. कैसा आपण या आपण दोविण सोयीरेपण, याहुनी विलक्षण नाही ना नोहे. म्हणाले गुरु आणि शिष्य कैसा आपण या आपण दोविण सोयीरेपण, म्हणजे गुरु आहे. आपण या आपण म्हणजे गुरुच कोण झालाय, शिष्य झालाय. शिष्याला शिष्य पण म्हणून वेगळं काही नाहीच आहे म्हणाले. गुरु शिष्य आहे. दोविण सोयीरेपण, आम्ही द्वैत नाही आहे, गुरु आणि शिष्य वेगळे नाही आहेत, पण तरी सुद्धा दोन माणसात जसं नातं निर्माण होतं तसं सोयरेपण निर्माण केलंय. अद्वैतात सोयरेपण केलंय असं की दोन नसताना. याहुनी विलक्षण नाही ना नोहे, म्हणून म्हणाले आहे पण आणि नाही पण. ह्या दोन धर्मांच्या मध्ये किंवा ह्या दोन वृत्तींच्या मध्ये, या दोन लक्षणांच्या मध्ये त्याच्यापेक्षा सद्गुरूचं अस्तित्व विलक्षण आहे. आम्ही शब्दाचे खेळ वरती म्हटलंच आहे त्यांनी की हे जे शब्द आहेत त्या शब्दांनी काय बोलायचं, शब्द बोलू शकत नाही, शब्दाच्या पलीकडे. आणि म्हणून म्हणजे शब्दांनी आम्ही म्हणतो गुरुचं आहे पण गुरुचं नाही पण, सगळं त्याच्या ठिकाणी समाविष्ट आहे आणि समाप्त आहे दोन्ही. आणि त्यामुळे तो त्याचा एकटाच आहे, तिथे काही आहे नाही हे सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो राहतो. म्हणून कसं तर कैसा आपण या आपण दोविण सोयीरेपण, हा याहुनी विलक्षण नाही ना नोहे. आणि म्हणाले ते ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे कसा विलक्षण वेगळा आहे तर त्याचं जे अस्तित्व आहे, त्याचं जे स्वरूप आहे
ते ह्याच्यापेक्षा वेगळं आहे. कशाच्या पलीकडे आहे ते? आहे पण आणि नाही पण, असणं आणि नसणं या दोन्हीच्या पलीकडे. म्हणून दुसऱ्याची या वाचून हाच आपला आपण, गुरु शिष्य होऊन बैसला कैसा न कळे. तो दोन्ही झालाय. गुरु एक, कारण आता हे स्वतःला वेगळं मानतच नाहीये, त्याच्या ते त्याच रूपात आहेत. त्यामुळे ते म्हणतात कुठला शिष्य आणि कुठला गुरु, कुणाला कुणाच्या ठिकाणी वेगळेपण आहे? वेगळेपण नाहीच आहे. आहे पण नाही पण या दोन्ही धर्माहून अस्तित्व आहे विलक्षण सद्गुरूचे. हे दोन्ही धर्म म्हणाले आता शिल्लक राहत नाही. आहे पण सद्गुरूंचं आहे पण म्हणजे काय? ह्या जगातलं आपल्याला धरायचं असेल तर सगुणपण, नाही पण आपल्याला धरायचं असेल तर निर्गुणपण. पण ह्या सगुण आणि निर्गुण ह्या दोन्ही रूपांच्या तो पलीकडे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. या दोघांच्या पेक्षा विगतः लक्षणः. इथे विलक्षण म्हणजे आपण व्यवहारात विलक्षण म्हणतो तसं नाही. त्या ठिकाणी सगुणाचंही लक्षण निघून गेलेलं आहे आणि निर्गुणाचं लक्षणही निघून गेलेलं आहे. विगतः निर्गतः सुटलेलं आहे. आता त्याला कोणतंच लक्षण जोडलं जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा कोणत्या लक्षणात नसलेला पण आमच्याकरता दोन लक्षणं प्रकट करणारा, त्याचं सगुणपण आणि निर्गुणपण विलक्षण का आहे? कारण तो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ही दोन्ही स्थिती पोचत नाही, पण तरी आम्हाला त्या दोन स्थिती प्रकट आहेत. म्हणजे त्याचं असणं नसणं हे या दोन्ही धर्माहून अस्तित्व आहे विलक्षण सद्गुरूचे. आणि ह्याची अनुभूती शिष्य घेतोय आणि ती प्रकट करतोय, हे त्याहून विलक्षण आहे. अवघड आहे हे सगळं प्रकरण. ते ज्ञानेश्वर म्हणून लिहू जाणे, पण कसं काय ते एवढं प्रकट करतात. जग आघवे पोटी माये, गगना एवढे होऊन ठाये, तेची निशीस आहे नाहीपणाची. नाले ज्यांनी जग अवघे पोटी माये, ज्यांनी आपल्या पोटामध्ये हे सगळं जग सामावून घेतलेलं आहे. आता हे कसं घेता येईल सामावून? कारण का तर गगना एवढे होऊन ठाये, त्याला आकाशासारखं होऊन राहावं लागेल किंवा तो आकाशासारखा व्यापक होऊन राहतो, म्हणून ह्या सगळ्या जगाला पोटात घेतो. तेची निशीस आहे आणि तेची निशीस आहे नाहीपणाची. आणि तोच हे काही नाही म्हणजे तो नसलेपणाची, न करण्याची. मी किंवा तो कर्तृत्व दाखवतो आहे, त्यांनी हे केलं आहे, त्यांनी ह्या जगाला आपल्या पोटात सामावून घेतलं आहे, हे नाहीच काही. हे कोणतंही उपाधी तो आपल्या मागे लावून घेत नाही. हेच तर गुरुचं मोठेपण आहे. ईश्वराचंही तेच मोठेपण आहे. गुरु आणि ईश्वर म्हणून तर आपल्याकडे नाथांनी याचं खूप छान, आपण अनेक वेळा बघितलंय की नाथांनी याचं खूप चांगलं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. की नाथ म्हणतात की एकच गोष्ट अशी आहे जगामध्ये की जिच्यामध्ये ईश्वराशी तुलना होऊ शकते, तो म्हणजे सद्गुरू. कोणतीही देवता ब्रह्मामध्ये समाविष्ट होते, पण सद्गुरू तत्व एकच असं आहे की ब्रह्म आणि सद्गुरू तत्व हे एकमेकांचे पर्याय आहेत. म्हणजे गणपती आहे, कसं आहे? ब्रह्मच आहे. राम आहे, ब्रह्मच आहे. कृष्ण आहे, ब्रह्मच आहे. त्याला आता पूर्ण अवतारच म्हणतात. कृष्णाला साक्षात प्रकट ब्रह्मच म्हणतात. शंकर आहे, ब्रह्मच आहे. नंतर नरसिंह आहे, ब्रह्मच आहे. या प्रत्येकाच्या ठिकाणचा वेगळेपणा हा ब्रह्मभावात समाविष्ट होतो, पण गुरुच्या ठिकाणचा गुरुपणा हा ब्रह्मभावात समाविष्ट नाही होत. गुरु ब्रह्मात समाविष्ट नाही, गुरु ब्रह्मच आहे. त्याला समाविष्ट होऊन ब्रह्म व्हावं नाही लागत. हे ब्रह्माचंच रूप आहे आणि ब्रह्म गुरुत समाविष्ट होऊन, त्यामुळे हे दोघे एकमेकात समाविष्ट होतात. म्हणून ह्या ज्या सगळ्या धारणा आहेत की जगपोटी साठबावा, राहे गगना एवढा होऊन या, आणि नसतेपणाची करा या कमाल, कारण हाची. हे करून सुद्धा मी काही केलं नाही, हे दाखवण्याचं सामर्थ्य किंवा त्याची कमाल म्हणजे आश्चर्य हा गुरुच आहे. कारण हाची गुरु म्हणजे या सद्गुरूहून कोणी नव्हे मोठा आन. आता सद्गुरु तत्वाचं मोठेपण सांगतायत, म्हणून ह्याच्यापेक्षा दुसरा कोणी मोठा नाही. याचे पाहता सानपण अणुही मोठा म्हणले लागेल. हा किती मोठा आहे? महतो महियान. कुठल्याही महान व्यापकापेक्षा तो व्यापक आहे, महान आहे.
किती लहान आहे? अणू लहान आहे. अणूपेक्षा हा कितीतरी लहान आहे. आणि अणोरणीयान, अणूपेक्षा सुद्धा जो लहान आहे. वचन उपनिषदाचंच घेतलंय. अणोरणीयान महतो महीयान असं गुरुचं स्वरूप आहे. म्हणून सूक्ष्मात सूक्ष्म साचार. कुठे? हा ज्येष्ठात ज्येष्ठतर आणि सूक्ष्मात सूक्ष्म साचार. सद्गुरु एक निर्धार, ऐसा पदार्थ दुसरा नसे. एकटा एक असा आहे. म्हणजे काय एकटा एक आहे? सगळे परस्पर विरोधी गुणधर्म त्याच्याकडे राहू शकतात. जसे ईश्वराकडे राहतात, ब्रह्माकडे राहतात. कारण तो अगदी व्यापक आहे, अगदी सूक्ष्म आहे, अगदी स्थिर आहे, अगदी गतिमान आहे, अगदी दृश्य आहे, बिलकुल दृश्य नाही. सगळं त्याच्या ठिकाणी आहे. तो एवढा गुरु आहे, गुरु म्हणजे जड आहे, आणि एवढा लघु आहे. म्हणजे सगळे परस्पर विरोधी गुण त्याच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता इथे जग पोटी साठवाया, राहे गगना एवढा होऊन या, आणि नसतेपणाची कराया, कमाल कारण हाची गुरु. म्हणजे या सद्गुरु होऊन कोणी नव्हे मोठा आन, याचे पाहता सानपण अणुही मोठा म्हणणे लागे. म्हणजे श्रेष्ठात श्रेष्ठतर, सूक्ष्मात सूक्ष्म साचार, सद्गुरूच एक निर्धार, ऐसा पदार्थ दुसरा नसे. पदार्थ म्हणजे वस्तू, वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू, आत्मवस्तू, तशी सद्गुरु वस्तू. हा का पूर्णते तरी आधारू, सिंधू जैसा दुर्भरू, तैसा विरुद्धेया पाहुणेरू, या याच्या घरी. आता तोच विषय पुढे, ते आपण आता फक्त भराभरा पाच जाऊ आणि मग आपण 15 मिनिटात थांबू. हां नाही नाही, मला अवकाश आहे, पण तुम्हाला जिथपर्यंत थांबता येईल तिथपर्यंत हा करून घेऊ. हे सगळे दृष्टांत जे आहेत ना, हे सगळे एकाच पद्धतीचे आहेत. तर तेवढे दृष्टांत आपण सरळ वाचायचे, आपल्याला काही त्याच्यामध्ये विशेष हे नाही आहे. तर आता हे आपण बोलतो हे रेकॉर्ड होतं, हे काय कट करायला लागेल? बरं चाल. तर का पूर्णते तरी आधारू, सिंधू जैसा दुर्भरू, तैसा विरुद्धेया पाहुणेरू, या याच्या घरी. अशा विरुद्ध गुणांना पाहुणेर म्हणजे आश्रय याच्याच घरामध्ये मिळू शकतो. पहा पूर्ण तरी सागर, अपूर्ण तरी सागर. पूर्ण असला तरी सागरच आहे, आणि अपूर्ण असला तरी सागरच आहे. तैसा विरुद्ध धर्मा पाहुणचार, होतो घरी सद्गुरूच्या. याच्या घरी म्हणजे ह्याच्याजवळ परस्पर गुणधर्म राहू शकतात, राहतात. म्हणजे सागराच्या ठाई पूर्ण अपूर्णता राही, तैसे सद्गुरूच्या ठाई राहे अस्तित्व नास्तित्व. जलासी न पडे न्यून, म्हणून सागरा पूर्णपण. सागर कधी आटलाय असं होतं का? होतच नाही. त्याच्या ठिकाणी पाण्याची कमतरता कधीच असत नाही. आता यावेळी भरती जरा कमी आली, यावेळी ओहोटी फारशी झाली नाही, असं दोन्ही होत नाही. जितक्या अंतरापर्यंत भरतीचं पाणी येतं तसं तसं त्या त्या तिथीला ती भरती तेवढीच होते, ओहोटी तशीच होते. त्यामुळे दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी जशा होतात. आता त्याला न्यून पडत नाही म्हणून पूर्णपण आहे. आता त्याचं पूर्णत्व अपूर्णत्व कसं आहे? कारण नद्यांनी किती पाणी आणलं तरी तो साठवतो, म्हणजे साठवण्या इतकी अपूर्णता आहे. नाहीतर एकदा पूर्ण भरल्यानंतर आता कसं भरून घेता येईल? घेता आलं नसतं. पण तसं नाही होत, तो त्यांना पोटात पण घेऊ शकतो, म्हणून तो अपूर्ण आहे. आणि तो कधीच कमी पडत नाही म्हणून तो पूर्णपण आहे. त्याच्याकडे दोन्ही गुण आहेत. आता पुढे जलासी न पडे न्यून, पूर्ण आणि अपूर्णता ही एकमेकाविरुद्ध तत्वता, परी दोहींची मान्यता होते ठाई सागराच्या. दोघांनाही तो मान्य करतो. मान्यते कारण हे की तो दोहो लागून आहे एकची अधिष्ठान, म्हणून आईसे होत असे. कारण तो अधिष्ठान कशाचं आहे? नद्यांचं आणि पाण्याचं नाही, तो अधिष्ठान पूर्णतेचं पण आहे, अपूर्णतेचं पण आहे. हां म्हणजे पूर्णताही हा गुणही त्याच्याच ठिकाणी राहतो, आणि अपूर्णता हा गुणही त्याच्याच ठिकाणी राहतो. म्हणून आता पाहू जाता दोहींना, पूर्ण अपूर्ण ही कल्पना, तैसे सद्गुरू ठाई जाणा आहे नाही कल्पनाची. त्याचप्रमाणे सद्गुरूंचं आहे नाही, पण तुम्ही लावा ना कोणती कल्पना. तुम्ही जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तुम्ही त्याला काळ्या म्हणा, विठ्या म्हणा, काही म्हणा, साजे. तुम्ही त्याला देखणा म्हणा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. लोक म्हणतील कोण या ध्यानाला सुंदर म्हणणार, पण तेही त्याला साचतंय. नाही म्हटलं त्याला वाईट म्हटलं, काळ्या विठ्या म्हटलं तरी त्याला शोभतंय.
तुम्ही त्याला काही बोलू शकता म्हणाले. तसं आहे. तेजा तमा ते काही परस्परे निके नाही, परी सूर्याच्या ठाई सूर्याची असे. आता प्रकाश आणि अंधार देखा हे विरुद्ध एकमेका, परी हे न दोन्ही ठावे अर्का. सूर्याला यातलं काहीच माहिती नाही की अंधारही त्याला माहीत नाही, प्रकाशही त्याला माहीत नाही. आणि म्हणून तो अर्कची अर्कपणे तो बघतो. सूर्य सूर्यपणाने आहे. आता तो मी प्रकाश देतो, तो म्हणतो मला माहीत नाही मी प्रकाश देतो. तो अंधार होतो तू नसलास की तेही म्हणाले मला माहीत नाही. म्हणून प्रकाश आणि अंधार सूर्यामुळे साचार, म्हणजे दोघा लागी दिनकर अधिष्ठानासी. दोन्ही गोष्टींना, प्रकाश आणि अंधाराला. तैसे अस्ति नास्ती कारण सद्गुरू हा अधिष्ठान आहे आणि नाही या दोघांचंही अधिष्ठान सद्गुरू आहे. रूप त्यांचे सच्चित घन, अवघे असून अवघे नसे. सगळं आहे पण तो सगळा नाही असं. आता हे नुसते दृष्टांत आहेत. एक म्हणता भेदे ते की नानात्वे नांदे, विरुद्धे आपण या विरुद्धे होती काही. एक म्हणता तया प्रत, त्याला जर एक म्हटलं तर तेही जेथे भेद होत. एक म्हटलं तर आम्हाला भेद दिसतात, म्हणून तेही जेथे भेद होतं की म्हणून ते म्हणाले एक म्हणता भेदे ते की नानात्वे नांदे. मग आता भेद होतो आणि नाना रूपाने तेच नांदतं, ज्याला एक आहे असं म्हटलं आहे ते. मग तेथेचं अनेकत्व ये केवी, आपुल्या आपण तत्वता येईल का विरुद्धता. पूर्ण विचारे पाहू जाता, विरुद्धाविरुद्ध काहीच ना. त्याच्या ठिकाणी ह्या दोन्हीपैकी काहीच होत नाही. आमच्या दृष्टीने सागरात पाणी कमी पडलं म्हणून त्यांनी नदीचं पाणी घेतलं, आणि आमच्या दृष्टीने तो कधी आटत नाही म्हणून तो पूर्ण आहे. हा कुणाचा खेळ आहे? हा आमच्या बुद्धीचा आणि शब्दांचा खेळ आहे. त्याच्या ठिकाणी खेळच नाही, तो जसा आहे तसाच आहे. त्यामुळे तिथे काही फरक पडत नाही. इथे फक्त आमचा तर्क आणि आमचे शब्द एवढाच फरक आहे. आता इथे म्हणून शिष्यू आणि गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थ किंवा अर्थू म्हणायला पाहिजे. श्री गुरुचे परी होतू दोहो ठाई. म्हणून काय, शिष्य आणि सद्गुरू जाणं हे शब्द मात्र असती दोन. हे दोन शब्द आहेत. दोहो शब्दात अधिष्ठान एक सद्गुरू निसंशय. तो एकटा सद्गुरूच अधिष्ठान आहे, दुसरं कोणी नाहीच आहे. म्हणजे गुरु तेही आपण, शिष्य तेही आपण. बैसले गुरुच होऊन केवळ विलास करणे. नाव ज्ञानेश्वर लावतात आणि असतात निवृत्तीनाथच. गुरु म्हणून याला आज्ञा करतात आणि शिष्य म्हणून याच्याकडनं करून घेतात. आज्ञा करणारेही तेच, करून घेणारेही तेच असं. काय सुवर्ण आणि लेणे वसते एके सुवर्णे, वसते चंद्र चांदणे चंद्रीची जेवी. मला हेम आणि हेम अलंकार हे दोन्हीही हेमावर नांदताती साचार अभिन्नपणे. एका सोन्यावरच हा सगळा खेळ चाललेला आहे. वा चांदणे आणि निशाकर शब्दे दोन साचार, दोहो लागी आधार अभिन्नपणे बिंबाचा. म्हणाले इथे जसं हेम आणि अलंकाराचं तसंच एकाला चांदणं म्हटलं, एकाला चंद्र म्हटलं. पण चांदणं आणि चंद्र हे म्हणताना त्याचं अधिष्ठान चंद्रच आहे ना. म्हणजे पुन्हा लक्षात काय ठेवायचं, इथे चंद्र आणि चांदणं खालच्या दुसऱ्या पातळीवर घेताना अधिष्ठान चंद्र आहे म्हणताना ह्या खालच्या चंद्राला प्रतिबिंब म्हणायचं किंवा त्याला बिंब म्हणायचं. वरचा आहे तो बिंब आहे, हा खालचा झालाय तो प्रतिबिंब आहे. म्हणजे चंद्राचं इथं पुन्हा चंद्र कसा हो घेतला, पुन्हा वर चंद्र कसा ठेवला, तो वरचा चंद्र बिंब झाला, खालचा चंद्र प्रतिबिंब झाला. आणि नाही वरचा चंद्र जो मूळ म्हणायचा असला तर खालचा बिंब म्हटला. आणि मग आम्हाला जो दिसला तो प्रतिबिंब. उपाधी आहे ना आमच्यामध्ये, चंद्र आणि आमच्यामध्ये हे सगळं वातावरण आहे खुलं, म्हणून चंद्र दिसला. आणि चंद्राला ढगांनी व्यापला तर तो आम्हाला दिसणारच नाही. त्यामुळे चंद्र आणि आमच्यामध्ये समजा आमच्या डोळ्यात पडतं ते चंद्राचं प्रतिबिंब आहे, आणि ज्याचं प्रतिबिंब पडतं तो ते बिंब आहे. आणि ते बिंब असो की या डोळ्यात प्रतिबिंब नसो, म्हणजे दिवसाची वेळ असो तरी चंद्र आहेच. हां, ही भूमिका आहे आपल्याला या ठिकाणी. नाना कापूर आणि परिमळू, कापूरची केवळू, गोडी आणि गुळूची जेवी. वा कापूर आणि परिमळ अथवा गोडी आणि गुळ हे शब्देचं द्वंद्व केवळ, वस्तू पाहता एकची, काही फरक नाही आहे. परिमळ आणि गोडीला नामेच भिन्नपणा आला.
किंवा काहीतरी म्हणणं आहे की आम्ही या कापराला वास आहे किंवा गुळाला गोडी आहे. काय गुळापासून वेगळी आहे ती गोडी? गुळ आणि गोडी एकच आहे, कापूर आणि परिमल एकच आहे. आणि म्हणून ते सांगतात तीन येती कवणाला पृथक करणे मनापुन. म्हणजे मनाच्या पासून त्याला काही वेगळं करता येत नाही. आम्हाला जर वाटलं हे वेगळं करावं तर ते वेगळं होऊ शकत नाही. तैसा गुरु शिष्य मिसे हाची एकू उल्हासे, जरी काही दिसे दोन्हीपणे. आता म्हणून जेथे व्यवहारदृष्ट्या जरी गुरु शिष्य भेद दिसला तरी एक परमात्माच निर्धारी गुरु शिष्यपणे गुरु शिष्य रूपे नांदत. म्हणजे गुरु तोही परमात्मा, शिष्य तोही परमात्मा. गुरु शिष्य या दोन नामा धारण केले परिवस्तू एक. जैसे जान्हवी वा भागीरथी या दोन नावाप्रती एकत्व न मोडता तिळरती धारण करी गंगाच. शब्दच फक्त वेगळे वेगळे आहेत. इथे जान्हवी म्हटलं, इथे भागीरथी म्हटलं, पण ती सगळी गंगाच आहे. शब्द फक्त वेगळे वेगळे झाले.